चल, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तर डॉक्टर अमृता मॅडम परत आपल्यासाठी सज्ज झाल्यात. एक आगळा वेगळा पुस्तक विश्लेषण कार्यक्रम. नुसतं विश्लेषण नाही, ते इम्प्लिमेंटेशन पण आहे. तर डॉक्टर अमृता मॅडम बद्दल सगळ्यांना माहिती आहेच आहे. त्या बायोटेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंग त्यांनी केलेलं आहे आणि कोल्हापूरच्या एका कॉलेजला ऑनलाईन प्रोफेसर पण म्हणून काम करत आहेत. हे सगळं घेत घेत जो काही वेळ मिळतो तो वेळ आपल्यासाठी त्या पूर्णपणे देत आहेत, डिव्होशन एक सेवा म्हणून. तर उत्तमच उदाहरण आहे आपल्या पुढं की कसं आपण कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. जॉब सुद्धा सांभाळून, नवीन लग्न झालेलं आहे, आपल्यासारखं काही असं हे नाहीये तरी सुद्धा हे सगळं सांभाळतात. तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि आता पुस्तक सोल लो ज्या घेणार आहेत, 10 दिवसाचा कार्यक्रम आहे. त्याबद्दल थोडस सांगते मी. आपण एक हे जे ऑथर आहेत सानिया कोणतो, त्याचं काहीतरी मध्ये आपण मी कार्यक्रम घेतला त्याच्यासाठी काही टेक्निक घेतले आणि मला प्रेरणा झाली की हे सुद्धा दुसरं पुस्तक आपण घ्यावं. ऑथर पण आवडला होता आणि एक सोल लव म्हटल्यावर मला माहितीच आहे की लव आणि प्रेम याची व्हायब्रेशन आपण जे बघितलं, फ्रिक्वेन्सी स्केल, एनर्जी फ्रिक्वेन्सी स्केल, त्याच्यात प्रेम हे हायर असतं. आणि ते प्रेम, स्पिरिच्युअल प्रेम म्हणजे लाईट, स्पिरिच्युअल प्रेम म्हणजे प्रकाश. दुसऱ्यांना प्रेम देणं म्हणजे प्रकाश देणं, आणि प्रकाश देणं म्हणजे ज्ञान देणं, असं ते स्पिरिच्युअल अर्थ सुद्धा आहेत. आणि प्रेमाची फ्रिक्वेन्सी जास्त आहे आणि ह्याचं सगळं महत्व माहिती असल्यामुळे हे पुस्तक मागवलं गेलं. आणि मागवल्यानंतर असं वाटलं की आता हे अमृता मॅडमनाच द्यावं वाचायला. आणि इंग्लिशमध्ये असल्यामुळे त्या घेतीलही व्यवस्थित आणि हे त्यांच्यासाठी जास्त उपयुक्त आहे पर्सनली सुद्धा. आणि वाचन जर करायचं झालं, त्यांना जर आवडलं तर वाचन सुद्धा आपल्या साधकांना एक उपयोगी आहेच, असं एक वाटल्यामुळे त्यांना मी घेऊन गेले होते. शिवसूर्योदयाच्या वेळेला प्रत्येकाच्या नावाने काही पुस्तकं मी निवडली होती आणि घेऊन दिले होते. तर प्रत्येकाने ते कार्यक्रम केलेलेच आहेत बुक विश्लेषण मध्ये. आणि त्यांची किती प्रगती झाली हे आपण बघितलं. तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर मॅडमना मी विनंती करते की तुम्ही सुरू करू शकता, मॅडम अमृता मॅडम. ओव्हर. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. आत्मवंदन सर्वांना. तर आजपासून आपण एका नवीन प्रवासाची सुरुवात करणार आहे स्वतःसाठीच्या. पूर्ण म्हणजे हे पुस्तक आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायला भाग पाडणारच आहे. नाव फक्त याचं पुस्तक आहे, खरं तर आपलं आयुष्य या पुस्तकात आहे असा म्हणजे प्रवास आपण आजपासून करणार आहे. तर शक्यतो तुम्ही पहिल्या दिवसापासून आलात तर तुम्हाला त्याची फळं शेवटच्या दिवसापर्यंतची, कारण पूर्ण पुस्तक इम्प्लिमेंटेशनचं आहे, वाचण्याचं नाहीच आहे. कारण मॅडमना पण मी म्हंटल आणि एक दोन साधकांचा पण फोन आपल्याच ग्रुपमधल्या झाला होता, तेव्हा त्यांना पण म्हटलं की जनरली जेव्हा पुस्तक म्हणून वाचायला घेतो तेव्हा ते एका ठराविक काळात पूर्ण होणार किंवा वाचून होईल असा अंदाज येतो जेव्हा हातात घेतो पुस्तक आपण तेव्हा. किंवा एखादा आपण ठरवतो संकल्प जसा आपले आहेत त्याप्रमाणे की आता हे पुस्तक वाचायला घेतले तर एक 8 दिवसात मी वाचून त्याचं सारांश लेखन करून पूर्ण करणार. असं बऱ्याचदा म्हणजे मी जेव्हा पुस्तकं वाचायला घेते किंवा माझ्या त्या संकल्पात पण होतं, मागच्या वेळेच्या शिबिराच्या वेळी जायच्या आधी जे संकल्प लिहिले होते की आठवड्यातनं 2 पुस्तकं मला वाचून त्याचं सारांश लेखन व्हायला पाहिजे म्हणून. आणि तिथंच शिबिरातच एक पुस्तक वाचून झालं होतं आणि दुसरं पुस्तक घेतलं होतं आणि ते दुसऱ्या दिवशी कंप्लीट झालं इथं, म्हणजे शिबिर करून आल्यावर घरी पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी ते पुस्तक वाचून झालं होतं. तर संकल्पाचा फायदा मॅडम तर आपल्याला प्रत्येक प्रत्येक सेशनमध्ये प्रत्येक क्षणाला सांगतात. तसं मी या पुस्तकाचा पण संकल्प म्हणजे हातात घेतलं तेव्हाच म्हटलं की हे पुस्तक मी एक 8-10 दिवसात वाचेन म्हणून. पण आश्चर्य म्हणजे काही काही गोष्टी अशा असतात की आपल्याला जर त्या आवश्यक असतील किंवा त्याचं कनेक्शन आपल्या सोल सोबत म्हणा किंवा डीप मध्ये असेल तर त्या आपल्यासोबत बांधून राहतात किंवा आपल्याला बांधून ठेवतात त्या गोष्टीला. तशा टाईपमध्ये हे पुस्तक घेतल्यानंतर सुरुवातीला वाचत गेले त्याचं इंट्रोडक्शन, म्हणजे पुस्तक पण कसं वाचावं ह्याच्यावरती पण बरेच सेशन आहेत. कसं वाचलं पाहिजे, काय पहिल्यांदा वाचलं पाहिजे, कुठलं मेन पार्ट आहे वगैरे, हे सगळं प्रकार आहेतच. मग सुरुवात केली वाचायला, वाचायला घेतल्यानंतर ना पुढं चालू झालं. म्हणजे जे ऑथर आहेत त्यांचं पहिला मनोगत असतं, त्याच्यानंतर जे काही परफेस म्हणून आहे जी ऑथर आहे जिचं नाव आहे सनया रोमन. ऑथर फॉरेनर आहे
आणि पुस्तकाचं म्हणजे आता तुम्हाला सरळ दिसते का उलटा माहिती नाही, असं आहे हे पुस्तक. पिंक कलरचं, हे पिंक आणि हा, व्हायोलेट सरळ दिसतंय, दिसतंय दिसतंय. सरळ. ओके. तर हे सो लव ही खाली तुम्ही वाचू शकता, अवेकनिंग युअर हार्ट सेंटर. हृदयाशी, तर लव म्हणजे आपल्याला बाय डिफॉल्ट माहिती आहे प्रेम. तर पुस्तक वाचायला घेतलं, सुरुवातीचं पर्पेस पर्यंत वाचलं. वाचल्यावर कळलं चॅनेलिंगशी रिलेटेड आहे. आणि योगायोग नाही होत जनरली, पण आपली म्हणायची पद्धत आहे म्हणून म्हणते. कारण कुठंच आयुष्यात आपल्या योगायोग नसतो. सगळ्या गोष्टी आपण पूर्ण प्लॅन करून आलेलो आहे. फक्त आपण विसरलो ते, की आपणच प्लॅन केलंय ते, म्हणून आपण योगायोग हा शब्द वापरतो. कारण मागच्या वेळेस आपण आपला जो काही झाला होता ज्ञान आणि ध्यानच्या कार्यक्रमामध्ये सोल लेवल बघितल्या होत्या, तेव्हा पण मी माहिती नाही हे सगळे सोलशी रिलेटेड काय येतात. मॅडम म्हटलं की हे पुस्तक माझ्यासाठी त्यांनी दिलं. तर जेव्हा जेव्हा असं मनात येतं किंवा असं वाटतं की आपल्याला हे शिकायचं किंवा ह्याच्यावर अजून आपल्याला काम करायची गरज आहे, त्याच्याशी रिलेटेड गोष्टी समोरून यायला लागतात. तसं आधी वाटलं होतं की आता लग्न झाल्यावर असतोच ना सगळ्यांचा पहिला प्रश्न, मुलं कधी. हो. मग पहिल्यापासून जास्त विचारी असल्यामुळं म्हणू शकतो आपण की असं होतं की अरे आपल्याला पॅरेंटिंग करणं म्हणजेच काय माहित नाही, पॅरेंटिंग मधला पी माहिती नाही. आणि आपण कसं काय एखाद्या सोलला जन्माला देऊन, म्हणजे माहितच नाही त्याला कसं वाढवायचं, तर का म्हणजे त्या सोलला त्याचं काय म्हणतो आपण की नुकसान मॅडम ते एक मिनिट, आपल्या अमृता हातात. मॅडम एक मिनिट. हा योग आता एक मॅडमचं आणि माझं फोनवर बोलणं झालंय, मी नाव नाही घेत. एक्झॅक्टली हाच विचार झाला की त्यांना कन्सेप्शन राहिलेलं आहे आणि प्रश्न पडलाय. कारण 4 वर्षाची मुलगी सुद्धा त्यांना म्हणतीये मला यायचंच नव्हतं, तू का आणलंस. हेच आता डायलॉग आमचे चालू होते आणि मी वेळही विसरले. तर या मॅडम ना, हे ऐका, हे तुमच्यासाठी आहे. यातून तुम्हाला ऍक्च्युली काय मी मेसेज हा येईल तो ओके. तुमच्यासाठी सुरू झालाय कार्यक्रम मॅडम, आणि तुम्ही आहात आज. तर हे मला फक्त सांगायचं आहे. आणि दुसरं महत्वाचं एक मी सांगायला विसरले की हे पुस्तक देऊन झालं मॅडमना, सगळं झालं. आणि आपण त्या सगळ्या पुस्तकाच्या कार्यक्रमामध्ये टाकून दिलं मॅडमचं. नंतर मला अचानक पिरॅमिडचं घ्यावं लागलं, मग तिथे मला जागाच नव्हती, 7 जण होते ऑलरेडी. मी वेगळं केलं फ्लायर. आणि मग आता मॅडम, मी माझा प्रोग्राम कॅन्सल का केला, का तर मॅडम काय घेणार हे माहिती नव्हतं वाचून झाल्याशिवाय. मॅडम तुम्ही व्हिडिओ ऑन करून सांगा ना. हा, व्हिडिओ ऑन करते, पण माझं फोनवरच बोलणं चाललंय, 2-3 तुमच्याशी बोलणं झालं. त्यामुळे माझा अवतार काही माहिती नाही कसा आहे. नाही आहे, चांगलं मग आहे. मला शैलजा मॅडम म्हणतात तुम्ही कॅमेरा समोर असं कसं येता. हे माझ्या खिडक्या उघड्या असतात, एक मिनिट हा, लाईट त्यामुळे पडदे बंद करते. ऍक्च्युली आत्ताचा जो विषय निघाला तो काहीच नव्हता, म्हणजे डोक्यात पण नव्हता, का आलं माहिती नाही. जसं मॅडमनी आता सांगितलं की एका साधकांबरोबर बोलणं झालं, हे मला काहीच माहिती नाहीये. म्हणजे ऊर्जा करून घेते हे अजून एक प्रूफ माझ्यासाठी आहे हे, कारण मी खूपदा माझ्या स्वतःवरच डाऊट घ्यायचे की मेसेजेस मिळतात आणि असं. कदाचित तुमच्यासाठी सुद्धा आलेले. तर जास्त काही मी बोलत नाही. रेकॉर्डिंगच बंद करते, एक मिनिट. हा मॅडम बोला. तर ऍक्च्युली हे काही नव्हतं सेशन मध्ये घ्यायचं, जे मी आता बोलून गेले ते माहित नाही. मी फक्त कुठलाही नाही, ते प्रोग्राम आता येतं, जे बोलायचं हा गरजेचं आहे ते येतच. येतं, तर त्या पद्धतीनं सरेंडर होऊन आपलं सेशन चालू केलं. जे येईल त्याप्रमाणे. आणि मॅडमनी जे सांगितलं ओरायनचं स्पेलिंग चूक वेगळं आहे या पुस्तकातलं, पण हे चॅनेलिंगचं आहे, म्हणजे लाईट बिईंग कडनं आलेलं हे नॉलेज आहे. तर ते मॅडमनं पाठवलं, मग ते तेच आहे. मग अशा पद्धतीनं मग सुरुवात, जे मगाशी अर्ध्यात होतं ते सांगते मी. तर असं आलं की चला आपल्याला पॅरेंटिंग मधला पी पण माहिती नाही आहे, कसं सांभाळायचं हेच माहिती नसेल, तर जन्माला घालून जो काही सोल आहे त्याचं नुकसान करायचं किंवा त्याला त्रास होणं हे आपल्याला अधिकार नाही ना, कुठल्या सोलला आपल्यामुळं त्रास व्हावा आहे, हे पहिल्यापासून होतं. आणि जेव्हा हे मनात आलं की पॅरेंटिंग मधलं मला पॅरेंटिंग माहिती नाही आहे, आतापर्यंत आपल्या आई वडिलांनी म्हणजे माझे आई वडील म्हणा किंवा सगळ्यांचेच, त्यांचं जे पॅरेंटिंग आहे बऱ्याचदा जाणवतं की सोल अवेअर नसल्यामुळं शेवटी. त्या कार्यक्रमात पण मी आधीच्या सांगितलं होतं की प्रत्येकाला आपण सोल लेवलला बघायचंय. का बघायचंय? कारण की आई वडील वयानं मोठे आहेत किंवा आपले आई वडील आहेत, म्हणजे शेवटी ते सोलच आहेत ना, मूळ त्यांचं सोलच आहे. पण त्यांना पण गोष्टी माहिती नव्हत्या किंवा लर्न झाल्या नव्हत्या, म्हणून त्यांच्याकडनं पण बऱ्याच चुका झाल्यात पॅरेंटिंग करताना.
किंवा असं प्रत्येकाच्या बाबतीत झालं की आपल्याला पण कळतं की नाही, आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी असं केलं होतं ते चुकीचं होतं, जरी त्यांच्याकडे हे होतं त्यांच्याकडनं चुकलं असेल किंवा आपल्याकडनं जे काही असेल एक्स वाय झेड. तर ते पॅरेंटिंग आता पण जे चालू आहे बाहेर पण आपण बघतो, आता आपण अवेअरनेस मध्ये आलोय, ध्यानात आलोय, तेव्हापासून आपल्याला पण कळतंय की बाहेर जे काही पॅरेंटिंग करतायत आपल्या आजूबाजूला आपल्या नातेवाईकांमध्ये, ते चुकीचं आहे, असं नाही शिकवलं पाहिजे लहान मुलांना, हे आपल्याला कळतंय. मग हे सगळं विचार चालू होते डोक्यात. आणि नेमकं त्याच वेळी एका शाळेत मेडिटेशन घेण्यासाठीचा प्रोग्राम अरेंज झाला. आणि मुलांना मेडिटेशन घ्यायचं म्हणून गेले मी. हे डोक्यात चालूच होतं की पॅरेंटिंग बद्दलचं. आणि घेतलं तिथे जवळपास मला वाटतं बालवाडीपासून 12वी पर्यंतची अशी 2-3 हजार मुलांचं होतं, ते आठवडाभर चालू होतं, रोज एक चार 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 वर्गांचं घ्यायचं. कारण एका वर्गाच्या 4 तुकड्या आणि एका क्लासमध्ये 60 विद्यार्थी, असं मिळून एका दिवशी घेणं तर शक्य नव्हतं. त्यांचा हॉल होता मोठा, 500-600 मुलं एका वेळी बसतील असा, पण आठवडाभर जायला लागत होतं. आणि घेतलं मुलांचं, त्यांना ते आवडलं. कारण त्याच्यात पण कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, कारण शाळेत डायरेक्ट ध्यान नाही घेऊ शकत. शाळेत म्हणा कुठल्याही एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती आपण गेलो ना, की आपण डायरेक्ट आध्यात्मिक सांगायला गेलो तर नाही पटत. मग हे बॅकग्राऊंड सांगायला लागतं, सायंटिफिक आधी सांगायला लागतं समजून. म्हणून ते कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड आणि ब्रेन डेव्हलपमेंट असे टॉपिक घेतले होते, ते सांगितले आणि त्याच्यानंतर ध्यान घेत होतो. आणि त्यांना इतकं, म्हणजे जे शाळेचे संस्थापक होते ते पण खूप रिसेप्टिव्ह आणि एक्सेप्टन्सच्या मोडमध्ये, म्हणजे मी आजपर्यंत अशी व्यक्तीच नाही बघितली. कारण खूप साऱ्या शाळांमध्ये आम्ही अप्रोच घेऊन गेलो होतो, कोणी एक्सेप्ट करतंय, त्यांचे रिॲक्शन वेगळे वेगळे असतात प्रत्येकाचे. तर त्यांनी सांगितलं की ते स्वतःहून म्हटले, सगळा सेशन झाला, खूप छान सेशन झाला, तर मॅडम तुम्ही पॅरेंट्ससाठी का नाही सेशन घेत. मला प्रश्न पडला, म्हटलं इथं मला प्रॅक्टिकली तर काही अनुभव नाही आहे पॅरेंटचा, थेरॉटिकली ते थेरॉटिकली. मग सोबतच्या ज्या मॅडम होत्या त्यांना मुलं होते, त्यांना म्हटलं तुम्हीच घेणं हे जास्त बेटर आहे ना. पण त्यानिमित्तानं मला अभ्यास, थेरी पार्ट जो आहे तो मी सांगेन, प्रॅक्टिकल पार्ट आहे तो तुम्ही सांगा, असं म्हणून त्या पॅरेंटिंगशी रिलेटेड मला अभ्यास करायला लागला तेव्हा. आणि तो पॅरेंटिंगचा सेशन म्हणजे बालवाडीपासून 12वी पर्यंतच्या पॅरेंट्सना तो सेशन घ्यायला लागला. त्यामुळे प्रत्येक पॅरेंट्सचं, आता बघा मुलांचं वय ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे पॅरेंटचे पण थॉट प्रोसेस वेगळे वेगळे असतात. त्या वयाचा विचार करून ते सेशन अरेंज करून ते घेतले गेले आणि त्यातनं पॅरेंटिंग शिकायला मिळालं. तसंच या पुस्तकाचे, म्हणजे हे बॅकग्राऊंड सांगण्यामागचं कारण सांगते. तसंच मी माझ्या संकल्पांमध्ये लिहिलं होतं, आपल्या शिबिराच्या आधीचे 2 प्रतिपदा होत्या, तर 2 प्रतिपदेच्या संकल्पात मी लिहिलं होतं की मला हार्टची मॅग्नेटिक पॉवर वाढवायची आहे. कारण आपलं आयुष्य बदलाचं मॅडमनी परत घेतलं होतं. हे योगायोग नाही आहेत, म्हणजे कुठलाच योगायोग नसतो, हाच काय, कुठेच आपल्या आयुष्यात योगायोग नसतो, आपण प्लॅन करून आलो सगळं. तर तेव्हा लिहिलं होतं संकल्पात की मला हार्टची मॅग्नेटिक पॉवर वाढवायची आहे, चुंबकीय शक्ती वाढवायची आहे. कशासाठी वाढवतो, मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशन म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात व्हाव्यात असं वाटतं, ते लगेच घडून येण्यासाठी चुंबकीय शक्तीची गरज असते, ऊर्जेची गरज असते, आणि ती वाढवायची. मग आयुष्य बदलाचे शास्त्रमधल्या टेक्निक वगैरे ते तर करतच होते, पण तरी नॅचरली मला वाढवायचे असं मी इंटेन्शन ठेवायची, ध्यानात म्हणा किंवा वाटत होतं, संकल्पात तर लिहिलंच होतं. आणि बरोबर शिबिराच्या वेळी मॅडमनी सांगितलं की हे मॅडम तुमच्यासाठी मी पुस्तक ठेवलं आणि तुम्ही वाचा आणि बघा तुम्हाला काय वाटतंय आणि घ्या, सेशन घेणार तर. मग वाचल्यावर म्हणजे मी फक्त चाललं आणि म्हटलं चांगलं आहे पुस्तक, घेऊयात सेशन. मग सांगितलं मॅडमना, मग डेट वगैरे सगळं विचारलं, सगळं झालं, सेट झालं. आणि मग विचार आला, उघडलं पुस्तक. पुस्तक उघडायला पण वेळ असते ना, म्हणजे आपण म्हणतोय मी पुस्तक आणलं किंवा मॅडमनी मला दिलं पुस्तक आता वाचायला घ्यायचं, नाही. हे पुस्तक पण उघडून पूर्ण वाचायला चालू करायला खूप दिवस लागले, कारण एनर्जी खूप मॅटर करते. ऊर्जा जोपर्यंत एखादी गोष्ट समजण्यापर्यंत तुमची ऊर्जा किंवा अवेअरनेस वाढत नाही, चेतना वाढत नाही, तोपर्यंत भलेही तुम्ही कितीही वेळा म्हणा. मी हे पुस्तक, आता मी 1 महिनाभर फिरतीवर होते, मॅडमना पण माहिती आहे, मी प्रत्येक ठिकाणी हे पुस्तक, म्हणजे हे जवळपास 4-5 एअरपोर्टला पुस्तक फिरून आलंय, पण पुस्तक उघडलं गेलं नव्हतं. वाचायचं, वेळ मिळाला की वाचायचं म्हणून मी घेऊन गेले होते. कुठे वेळ मिळेल तिथे वाचायचं, सासरी गेले तिथे वेळ मिळाला की वाचायचं, पाहुण्यांकडे गेले तिथे वेळ मिळाला की वाचायचं, लग्न होतं एका ठिकाणी, चला म्हटलं त्यांच्या घरी चाललोय तर आपल्याला काही जास्ती काम लागणार नाही वाचायला, म्हणून पुस्तक हे मी खूप ठिकाणी सोबत घेऊन गेलेले, पण उघडता आलं नाही. का तर माझी चेतना म्हणा किंवा ऊर्जा नसेल तेवढी, माहिती नाही, म्हणजे मी असं समजते, नसेल तसंही माहित नाही. आणि घेतलं वाचायला जेव्हा, घेतानाची पण सिच्युएशन अशी होती की आपल्या प्लॅटफॉर्मवरती सुजाता कदम मॅडमनी श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत घेतलं होतं. ते मला सगळे सेशन अटेंड करता आले नव्हते, सगळे रेकॉर्डिंग मी ऐकले, पण माझ्या मनात आधीपासूनच होतं की मला स्वतःला वाचायचंय. कारण स्वतःला वाचण्यामागचं कारण हे आहे की आपण समोरच्याकडनं त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यूनी ऐकतो.
पण जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्यातनं, हे मी मागच्या सेशनमध्ये पण सांगितलं, माहित नाही हे परत रिपीट काय येते मला खरंच माहित नाही. कारण मी म्हटलं की जे ठरवलं नव्हतं त्या सगळ्या गोष्टी येतात समोर. तर ते चरित्रामृत माझ्या सासूबाईंकडे होतं, मी येताना घेऊन आले आणि ते वाचायला घेतलं मी हातात. म्हणजे ह्या पुस्तकाच्या आधी ते वाचलं, एक दोन अध्याय वाचून झाले आणि मग मी हे पुस्तक उघडू शकले. मग मी हे पुस्तक वाचायला चालू, म्हणजे कंटिन्यू. नाहीतर आधी मी घ्यायचे, एक पान व्हायचं, परत काहीतरी व्हायचं, परत ते राहायचं, असं त्याला डिस्कनेक्शन यायचं. आणि जेव्हा मी ते चरित्र वाचलं एक दोन अध्याय, त्याच्यानंतर हे पुस्तक वाचायला घेतलं आणि बिलीव्ह मी की मी रोज हे पुस्तक, आता अजूनही माझं हे पुस्तक पूर्ण वाचून झालेलं नाहीये, पण हे पुस्तक जेव्हा वाचते ना त्याच्या आधी ती ऊर्जा माझ्याकडनं आधी त्या श्रीपाद वल्लभ चरित्रामृत मधला एक तरी अध्याय, एक तरी पान वाचून घेते मी. किती वेळा ऑब्झर्व केलं की नाही आता ते वाचायचं नाही, डायरेक्ट हे पुस्तक वाचायला घ्यायचं. रात्रीचे एक जरी वाचला तरी मला पहिल्यांदा त्यातलं एक पान वाचायची इच्छा होते आणि मग मी हे पुस्तक वाचते. म्हणजे ऊर्जा काम करून घेते, हे प्रूफ म्हणा किंवा त्याचे पुरावे सतत मिळत आहेत. कारण मलाच डाऊट होता आधी, म्हणजे पुस्तक हे उगीच माझ्यासाठी नाही आहे. म्हणजे मॅडम म्हटलं माझ्यासाठी पण काहीतरी आहे यातनं, म्हणून एक तर मॅग्नेटिक पॉवर वाढवायची होती, हे हृदयाशी रिलेटेड आहे, लव. तर ते ते होणारच आहे बाय डिफॉल्ट, सगळ्यांचंच होणार आहे हे आता सेशन मधनं. प्लस तिथपर्यंत पोहोचण्यासाठी दुसऱ्या मार्गाने ऊर्जा वाढवायची गरज पडते, म्हणजे आहे यामध्ये काहीतरी खूप अप्रतिम गोष्ट आहे. म्हणून मी सुरुवात करतानाच आत्मवंदन म्हटलं की आजपासून आपण वेगळ्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. आजपासून आपण एक वेगळी जर्नी चालू करतोय स्वतःची, ज्याचं नाव आहे सोल लव म्हणा, सेल्फ लव म्हणा किंवा लव म्हणा. सोल म्हणजे आपलाच आहे ना, जरी दुसऱ्याचा जरी असला, शेवटी सगळ्याचं जे मूळ आहे परब्रह्म, तो एकच आहे. आणि आता मॅडम म्हटल्या, आता पण सांगितलं तेव्हा तसंच, की ही जी ऊर्जा आहे किंवा हे जे सोल लव आहे, ह्याच्यात ज्या टेक्निक आहेत व्हिज्युअलायझेशनच्या म्हणा, ध्यानातनच होणार आहेत. आता त्या आजचं सेशन मी पर्टिक्युलरली फक्त इंट्रोडक्शन साठी आणि बॅकग्राऊंड सेल्फ लवचं सांगण्यासाठी घेते. अजून ऍक्च्युअल पुस्तक आज चालूच होणार नाही, उद्यापासून होईल. पण ह्याचं बॅकग्राऊंड खूप महत्वाचं आहे. तर हे लव एनर्जी जी आहे, फ्रिक्वेन्सी जी आहे, ती इतकी इतकी महत्वाची आहे. आता जसं मॅडमने सांगितलं तसं आत्ताची, म्हणजे एक दोन दिवसापूर्वी अजून एका मेडिटेशनच्या ह्याच्यात एक ग्रुप आहे, तिथे जाणं झालं. तिथे पण असे वेगळे वेगळे मेडिटेशनच्या कन्सेप्ट असतात ऍडव्हान्स लेवलच्या. तर तिथं ध्यान घेतल्यानंतर तिथेही ऊर्जेद्वारे हेच ऐकायला मिळालं की आपण आपल्यात बदल केल्यानंतर, फक्त आपल्या एका विचारात बदल केल्यानंतर ह्या सोल जे काय आहेत पृथ्वीवरती किंवा जगात, आणि त्याच्यात हे पण मेन्शन झालं की ना, फक्त हे ब्रह्मांड नाही, म्हणजे आपण ज्या पृथ्वीवर आहे, जी पृथ्वी ज्या ब्रह्मांडात आहे, असे असंख्य ब्रह्मांड आहेत. आपण ऐकले बऱ्याचदा थेरॉटिकली की एकच ब्रह्मांड नाही आहे, मल्टिपल ब्रह्मांड आहेत, गॅलेक्सीज आहेत, बरोबर. तर आपल्या एक विचार जरी आपण चेंज केला तर त्या प्रत्येक ब्रह्मांडातल्या सोलचा विचार बदलणार आहे. एवढी ताकद आपल्यामध्ये आलेली आहे किंवा ऊर्जा एवढी आपल्याला मदत करते. जसं मागच्या वेळी सांगितलंय, मागचा उल्लेख यासाठी करते, तेव्हा आपण असंच आलो होतं की आपण फक्त एक पाऊल, 99 पावलं चालून तो परब्रह्म त्याची ऊर्जा घेऊन आलाय. फक्त आपल्याला एक पाऊल पुढं, म्हणजे फक्त आपल्याला तयारी दाखवायची आहे की हा मला करायचं आहे. तर तो 99 पावलं स्वतः पुढे आलाय आणि आपल्याला फक्त एक पाऊल टाकायचं आणि आपण 100पर्यंत पोहोचणार आहे. तर तशी ही एनर्जी फक्त आपल्याला एक्सेप्टन्स किंवा रिसीव काय म्हणतो आपण, की आपण ओपन असलं पाहिजे रिसीव्ह करायला. आपण एक्सेप्ट करायला तयार असलं की आपोआप होणार आहे. एवढी ऊर्जा आहे आता. तर त्या ध्यानात नाही असं आलं की आपण एक विचार जरी आपला चेंज केला तर आपल्या बरोबर एकाच ब्रह्मांडाचा नाही आहे, तर जेवढे काही ब्रह्मांड आहेत त्या प्रत्येकाचा विचार बदलणार आहे. मग आपल्याला आपल्यावर किती प्रेम करायला पाहिजे. आता प्रेमाच्या कन्सेप्ट मल्टिपल आहेत. कॉलेज लेवलमध्ये असतात तरुण तरुणींचं प्रेम, वेगळं प्रेम आहे, ते फिजिकल अट्रॅक्शन म्हणू शकतो आपण, बरोबर. जे काही असेल ते खूप आहेत प्रेमाचे प्रकार. आई मुलावर करते ते प्रेम, बरोबर. मुलगीचं आणि वडिलांचं असतं नातं, असतं प्रेम, असतं ते वेगळं प्रेम आहे. मुलग्याचं आणि आईचं प्रेम असतं ते वेगळं आहे.
बघतो आपण, अनुभवतो, प्रत्येक जण अनुभवतोय, आपल्याला माहिती आहे डिफरन्स पण. पण हे जे प्रेम बोललं जाते ना, हे प्रेम काहीतरी वेगळंच आहे. तेच वेगळं म्हणजे काय आहे तेच आपल्याला शिकायचं, म्हणून आजपासून जो प्रवास आपण चालू करतोय तो इतका अमेझिंग आणि इतका वेगळा की त्यातनं म्हणजे तुम्ही आजच जरी तुम्ही ठरवलं नसेल करायचंय प्रोग्राम, नाही करायचंय, पूर्ण करायचंय, अर्धा करायचा, जे काय असेल, पण तुम्ही इंटेन्शनच असं ठेवून बसा या प्रोग्रामला की यातनं काहीतरी अमेझिंग तुमच्या प्रवासात बदल होणार आहे, तुमच्या सोलचा प्रवास चालू होणार आहे आजपासून. मग जर तुम्ही बी पेरताना जसं एखादं झाड आहे, त्याचं बी पेरतानाच जर आपण बीज पेरलं नाही तर झाड पण येणार नाही आणि झाडाला फळं तर लांबची गोष्ट आहे, बरोबर? तर मग ते बी पेरताना आपण असणं खूप गरजेचं आहे ना. आपल्या ऊर्जेनं आपली बी पेरणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. जसं शिवसरोदयला पण मॅडम म्हणतात, नाव जरी द्यायचं असेल तर आपलं आपण दिलं पाहिजे, आपल्याच मोबाईल मधनं आपणच टाईप करून. तर ते बी जर आपणच पेरलं आपल्या झाडाचं, तर आपण त्याची काळजी छानच घेणार ना. बघा आपल्यात अजूनही ड्युअलिटी आहे, म्हणजे आपला जन्मच ड्युअलिटी मधला आहे. त्यात काही चूक आणि बरोबर नाहीये. आपला जन्मच ड्युअलिटी मधनं झालाय. जसं आत्ता उदाहरण दिलं मॅडम की मुलगी पण म्हणते, बरोबर, जे काही असेल ते. तर त्या सोलचा जन्म होतानाच ड्युअलिटी मधनं झालाय. आपला म्हणजे सगळ्यांचाच जन्म ड्युअलिटी मधनं झालाय. पण आपण किती आणि कुठे ठाम असलं पाहिजे, आता आपल्याला माहिती आहे हे सगळं, आपण ज्ञान घेतोय खूप सारं ज्ञान आपण आतापर्यंत. तर आता आपल्याला कितीपर्यंत ड्युअलिटी मध्ये राहायचं आहे, आपणच ठरवलं पाहिजे ना. अजूनही आपलं असं का होतंय की हे करू का नको, हे चूक आहे का बरोबर आहे, हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. जे तुम्ही ठरवताय ना ते तुमच्या सोलसाठी चांगलंच आहे, बरोबरच आहे, पॉझिटिव्हच आहे. हा ठामपणा, हा कॉन्फिडन्स येणार कधी? जोपर्यंत तो येत नाही याचा अर्थ आपण ड्युअलिटी मध्ये, द्वंद्वत्वात आहे. आणि आत्ता जे काय चालू आहे आजूबाजूला सगळीकडे, जिथं कुठं काय आपल्याला दिसतंय, चांगलं वाईट, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, प्रलय किंवा पृथ्वीची ऊर्जा, असेन्शन म्हणू आपण त्याला, जे काही आहे ते का चालू आहे? तर ह्या द्वंद्वत्व जे आहे त्यातनंच आपल्याला बाहेर काढायचंय आपल्या सोलला, म्हणून हे सगळं चालू आहे चेंजेस. एवढं सगळं आट्टापिट्टा जो काय चालू आहे सगळ्यांचाच, म्हणजे आता या आपल्या विहंगमचा असेल, मॅडमचा असेल, आपला असेल ध्यान करण्याचा, अजून आपल्यासारखे बरेच लाखो ग्रुप आहेत, लाखो संस्था आहेत, त्यांचे अजेंडे आहेत वेगळे, ते त्यांचे प्रकार आहेत ध्यानाचे, साधनेचे वेगळे. तर हे सगळं चाललंय कशासाठी? तर सगळ्याचा हेतू, सगळ्याचं जे डेस्टिनेशन आहे ते एकच आहे की आपल्याला म्हणजे सोलला, या माणसाला द्वंद्वत्वातनं बाहेर काढायचं आहे. मग हे द्वंद्वत्वातनं बाहेर येणार कधी आपण? स्वतः आधी एक्सेप्टन्स मध्ये पाहिजे, स्वतः आधी ओपन पाहिजे, रिसिव्हिंग मोड मध्ये पाहिजे. मग हा रिसिव्हिंग मोड येईल कधी? जेव्हा तुम्हाला वाटेल, म्हणजे तुम्हाला म्हणजे मला मला जेव्हा वाटेल की मला माझ्यात बदल करायचा आहे, तेव्हा आपण थोडंसं ओपन होऊ, रिसीव्ह करायला तयार होऊ, एक्सेप्ट करायला तयार होऊ. जर आपणच अडून बसलो, आपणच म्हटलं की नाही मी आहे ते बरोबर आहे, किंवा मला वाटतं मी आतापर्यंत केलंय ना, माझ्याकडे तेवढीच कपॅसिटी आहे, माझ्याकडे अजून कपॅसिटी नाही, हे आपणच आपल्याला जर लिमिट घालून घेतलं तर काहीच नाही होणार आहे. सगळं काय आपल्या हातात आहे. जसं सांगितलं, एक विचार बदलला तर एवढ्या ब्रह्मांडामध्ये बदल होणार आहे. ब्रह्मांड म्हणजे त्याच्यात फक्त माणूस येत नाही, जीव जंतू, प्राणी, पक्षी, डोंगर, नद्या, झाडं, सगळे 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 येतात त्याच्यात. मग एका विचाराचा एवढा परिणाम आत्ताच्या ऊर्जेमुळे होणार असेल, तर का नाही आपण एक्सेप्टन्स मोडला यायचं, का नाही आपण ओपन राहायचं, का नाही आपण आपली लव्ह फ्रिक्वेन्सी वाढवायची, का नाही आपण आपल्या स्वतःवर प्रेम करायचं? आता मी तुम्हाला म्हटलं प्रेमाचे वेगळे वेगळे प्रकार आहेत, आणि हे प्रेम वेगळं आहे. आणि हे प्रेम जे आहे ना ते आपल्यापासून चालू होत आहे. मग करतो का आपण आता? मॅक्झिमम आध्यात्मिक ज्या काही ग्रुप्स आहेत ना तिथे 95 ते 99% महिलांचा सहभाग जास्त असतो, म्हणजे लेडीज जास्त असतात. का आहेत विचार केलाय कधी? माहिती आहे आपल्याला वरवरची उदाहरणं किंवा कारण. सगळ्यात कमी स्वतःवर प्रेम करणारी म्हणजे बाई आहे. सगळ्या गावाचं आधी आपल्याला पडलेलं असते, आणि आपण कर्तव्य ती केलीच पाहिजेत. हे मटेरियलिस्टिक लाईफ आणि अध्यात्म मध्ये गफलत नाही करायचे किंवा मिक्स नाही करायचे. जे आपल्याला त्यातनं सार घ्यायचंय तो बरोबर घ्यायचा आहे, सद्विवेक बुद्धी वापरून. तर आपण आपल्यावर प्रेम करायला कमी पडतोय,
म्हणून महिला किंवा लेडीज जास्त असतात किंवा वाहवत पण लेडीज जातात. म्हणजे कोण साधू बाबा आले आणि त्यांनी अंगारा लावला की हे होतंय ते होतंय, याच्यात पण अडकणारे सगळ्यात जास्त कोण आहेत? लेडीजच आहेत ना. का? कारण स्वतःवरच विश्वास नाही आहे, स्वतःवरच प्रेम नाही आहे. मग ज्या अर्थी तुम्ही स्वतःवर प्रेम करू शकत नाही आहे, स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाही, त्या अर्थी तुम्ही तुमच्या मुलांवर काय, नवऱ्यावर काय, सासूवर काय, आईवर काय, वडिलांवर काय, शेजारी म्हणजे बाकीचे तर खूपच ना, कसं करू शकणार आहे? काही असं सुरुवात आपल्यापासून करायला आणि जेव्हा ती लव जे आहे, हे हे जे लव आहे हे आपण शिकणार आहे यातलं, या लव फ्रिक्वेन्सीला जेव्हा जातो ना, तिथं नातच राहत नाही. ना नवरा वेगळा राहतो, ना कोणी मुलगा मुलगी वेगळं राहतं, ना शेजारी वेगळे राहतात, ना कोण दुसऱ्या देशातला आहे, कोण म्हणजे जेंट्स आहे, लेडीज आहे, प्राणी आहे, माणूस आहे, काहीही तिथं द्वंद्वच राहत नाही किंवा ड्युअलिटीच राहत नाही. सगळं समान होऊन जातं. मी जसा तसं समोरचा, मग भलेही दगड असू देत, त्याच्यावर पण तेवढंच, म्हणजे त्या दगडावरनं भलेही कोणी दगड मारला तर आपल्याला वाईट वाटणार. हे कम्पॅशन कधी येणार आहे? जेव्हा आपण या द्वंद्वत्वातून बाहेर पडणार. या द्वंद्वत्वातून बाहेर कधी पडणार आहे? जेव्हा आपल्याला कळेल लव म्हणजे काय, प्युअर लव किंवा हे सोल लव काय आहे हे जेव्हा कळेल तेव्हा. मग किती जण आहे तिथे सांगू शकता तुम्ही? चॅटबॉक्स मध्ये लिहू शकता, सगळ्यांना चॅटबॉक्स ओपन आहे. किती जण इथं आता 46 जणांपैकी इन्क्लुडिंग मी, किती जण असे आहेत की रोज जेवण करताना भाजी मला आवडेल तीच मी करते, किंवा असं म्हणत नाही की रोज माझंच खरं म्हणणार आहे, सगळ्यांचा विचार करायचा आहे, पण मगाशीच म्हटलं सदसद विवेक बुद्धी वापरायची आहे. तर किती वेळा आपण आपल्या आवडीची गोष्ट करतो जेवणामध्ये? कोणी आहे का इथं सांगणार की 10 पैकी ऍटलिस्ट एकदा तरी मी माझा किंवा दोनदा तरी मी माझा विचार करते, भलेही बाकीचे म्हटले तरी? बाकी 8-9 वेळा आपल्याला घरच्यांना सांभाळायचं, घरच्यांचंच करतो त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, बरोबर? त्यांना विचारलं पाहिजे आपण, म्हणजे स्त्रीकडं तेवढं दातृत्व, ममत्व त्यासाठी दिलंय नॅचरली. पण सेल्फ लव्ह पाहिजे ना. किती तुम्ही म्हणजे किती? तर हे सेल्फ लव्ह छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, ठीक आहे. किती जण असे आहेत की घरकाम, जॉब, अजून काय, आपण आता असे जसे की विहंगम जॉईन केलंय म्हणा, विहंगमचे कार्यक्रम करून, स्वतःचं ध्यान करून, स्वतःसाठी हे सगळं करून, स्वतःच्या आवडीसाठी एखादा तासभर काढतो की मला पेंटिंग आवडते, मला कविता लिहायला आवडतात, मला डायरी लिहायला आवडते, मला काहीतरी वेगळं अजून गार्डनिंग करायला आवडतं. रोज काढू शकतो का आपण वेळ? त्याच्यासाठी पण आपण काय प्रायोरिटी देतो ते बघा. मग सेल्फ लव्ह हे छोटं मटेरियलिस्टिक लाईफ मधनं सांगते मी फक्त, बरोबर? कधी कधी होतो, बऱ्याच वेळा होतो. म्हणजे हे शब्दातनं आपण कॉन्फिडेंटली म्हणू शकतो का? नाही होत ना. त्यात पण आपण प्रायोरिटी बाकीच्या गोष्टींना आधी देतो, बरोबर? तर बाकीच्या गोष्टी करून, आपली कर्तव्य पूर्ण करून, स्वतःसाठी वेळ बाजूला काढणं म्हणजे सेल्फ लव्ह. इथे कारण, तक्रारी, ब्लेमिंग काही काही नाही, संबंधच नाही. तुम्ही आधीपासून जी कामं कर्तव्य जे काय आहे ते करताय, ते सांभाळून तुम्हाला तुमचं करण्यासाठी जेव्हा तुम्ही वेळ काढता तेव्हा सेल्फ लव्ह. मग होतं का आपलं असं कधी? बऱ्याच जणांना आता मॅडम सांगतात त्यांचं म्हणजे ज्वेलरी असेल किंवा काय, त्या स्वतः डिझाईन करून मग घेतात. आपल्याला आहे का तसा वेळ? आपल्याला वाटतं खूप की मला असं पाहिजे म्हणून, पण आपण तरीही कॉम्प्रोमाइज करतो ना आपल्या आवडीची, आपल्या आवडीनिवडीची पण कॉम्प्रोमाइज करतो ना. चला आता माझ्या आवडीचं नाही मिळत आहे, पण ठीक आहे आता मी हे घेते वगैरे, होतं ना आपलं असं. मग केलं पाहिजे कॉम्प्रोमाइज, नाही असं नाही, म्हणजे हेकेखोर पण नाही असलं पाहिजे. पण पुन्हा तेच सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून हे बघायचं की किती सेल्फ लव्ह आपण करतोय, स्वतःवर किती प्रेम करतोय. आजपासून एक म्हणजे डायरी घेऊनच बसा हा प्लीज सगळेजण, पेन आणि डायरी. तर पहिलं तुमचं जे काही इम्प्लिमेंटेशनचं काम आहे, आणि ह्याच्यात जे सांगते ते तुमच्या बरोबर मलाही लागू होत आहे, आणि जे कोणी करणार आहे त्याचा फायदा त्यांना 100 नाही 1000% होणार आहे. आजचे तुम्ही आणि 10व्या दिवसानंतरचे तुम्ही, तुमचं तुम्ही स्वतःला अनालाइज करायचं आहे. इथे आता आपण चार्ट बीट काही नाही करणार आहे, कारण बघितलं आपण ते सगळं करून कोण किती करतंय, आणि जे करतात त्यांना नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. नाही करत ते त्यांचं त्यांना माहिती आहे, ठीक आहे. तरी मॅडम खूप म्हणजे हात धरून करून घेण्याचा प्रयत्न करतात. तर काय करायचंय? पहिल्यांदा आज लिहून काढायचंय आपल्याला काय काय करायला आवडतंय. बघा ते तरी आठवतंय का आपल्याला? किंवा आपण कशामध्ये
मध्ये रमलो की आपल्याला कळतच नाही वेळ कसा जातोय. बरोबर. तर या गोष्टी लिहून काढायच्या. पहिली एक गोष्ट सांगितली मी स्वतःसाठी, म्हणजे ज्यांना खरंच चेंज व्हायचं आहे ना, किंवा खरंच ज्यांना सोल लव म्हणजे काय, किंवा आपला जो आजपासूनचा प्रवास चालू झालाय, नवीन जर्नी चालू करतोय आपण, त्या जर्नीमध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल पिकनिकला चाललोय, त्या बसमध्ये तुम्हाला बसायचं आहे. त्या पिकनिकच्या म्हणजे या सोल लवच्या ज्यांना खरंच शेवटच्या स्टॉप पर्यंत यायचं आहे, त्यांनी ऍक्टिव्हिटी करा. बाकी कंपल्शन तर कोणालाच नाहीये. पण स्वतःमध्ये जसं म्हटलं, एक विचार जरी तुम्ही चेंज केला तर तुम्ही कित्येक ब्रह्मांडामधले विचार चेंज करणार आहे त्या सोलची तिथं असणाऱ्या. तर जर तुमचा एक विचार किंवा एक तुम्ही तुमचं स्वतःचं मत बदललं की हा मला करायचंय, तर त्याचा फायदा एवढ्या जीव जंतूंना आणि एवढ्या सोलना होणार आहे. तर करायचं की नाही हे तुमच्या हातात आहे, तुम्ही ठरवा. युअर चॉईस. फ्री विल आहे सगळ्यांना, बरोबर. कारण त्यानं देताना पण म्हणजे सगळ्यांना फ्री विलच दिले ना जन्माला घातल्यावर पण. तर ही पण तुम्हाला फ्री विल आहे की तुम्ही ठरवा. तर काय करायचंय, पहिली गोष्ट की काय काय गोष्टी आपल्याला आवडतात त्या पहिला लिहून काढायच्या. ठीक आहे. मग भले एखादी गोष्ट एकदाच केली तरी पूर्ण होणार आहे तुमची, अशी असू शकते. एखादी गोष्ट अशी असेल की मला काहीतरी शिकायचं होतं, डान्स शिकायचा होता, पेंटिंग शिकायचं होतं, किंवा करायचं होतं, किंवा रोज करायचंय, जे काही असेल ते एक्सरसाइज ते तुम्ही लिहून घ्या. हे नुसतं लिहायचं नाही आहे, त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशनचा पार्ट आहे. रोज थोडा वेळ देऊन त्यातली एखादी, भले पहिल्यांदा एक 5 मिनिटात होणारी जी काय आपली आवड आहे ती घ्या तुम्ही. मग हळूहळू तुम्ही स्वतःचा वेळ वाढवून जसं वाढवाल, स्वतःसाठी काढाल वेळ, तसं तसं बाकीच्या गोष्टी कंप्लीट कराल. पण तुम्ही लिहा ते. लिहिण्याला खूपच इम्पॉर्टन्स आहे. जसं आपण संकल्प लिहितो का, तर पूर्ण होतात ते लिहिल्यावर. तेच नुसतं जर हा मला वाटतंय असं व्हावं, तर ते होतं का? आत्ताची ऊर्जा आहे ती पण खूप जबरदस्त ऊर्जा आहे. आता तुम्ही म्हणजे एक्सपेरिमेंट करूच शकता ते पण. पण आता आपण सिक्वेन्सनी म्हणजे स्टेप वाईज जाऊ. तर ज्या गोष्टी आवडतात आपल्याला त्या गोष्टी लिहून काढायच्यात. त्याचा सिक्वेन्स करा. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही सगळ्यात आवडती गोष्ट पहिल्यांदा करायला घेऊ शकता. तुमच्याकडे वेळ नसेल, कसा वेळ काढू कळत नसेल, माझ्या घरी एकत्र कुटुंब आहे, हे ते बऱ्याच गोष्टी असतात, आपल्याला कामं बरीच असतात, त्यानुसार जर कमी वेळ निघत असेल 5 मिनिटाचा वगैरे, तर छोटी गोष्ट कुठली असेल ती पहिला, ती तुमची प्रायोरिटी तुमचं तुम्ही ठरवा आणि करायला चालू करायचं. हे आजपासून. आता आजचं सेशन 4ला चालू झाला, 5:30ला संपेल. 5:30 वाजल्यापासून रात्री तुम्ही झोपेपर्यंतच्या वेळेमध्ये जो काही वेळ आहे त्यात तुम्ही 5 मिनिटं स्वतःसाठी काढायला जमतात काय बघा. सुरुवात आजपासूनच करायची. इम्प्लिमेंटेशन हे सगळं जे आहे ना, यामधलं सगळं इम्प्लिमेंटेशन आहे. माझं हे पुस्तक म्हटलं मी अर्ध पण नाही वाचून झालं, त्याचं कारण ते आहे. कारण त्याच्यात व्हिज्युअलायझेशनच एवढं आहे की ते मी फास्ट पण नाही वाचू शकत आणि मी ते स्किप पण नाही करू शकत, असं आहे हे. त्यामुळं व्हिज्युअलाइजच करायला लागतंय. आणि ज्यांचं व्हिज्युअलायझेशन तुम्ही आत्तापासूनच किंवा आधीपासूनच म्हणत असाल मला व्हिज्युअलायझेशनच येत नाही, तर पहिला ते वाक्य बदला तुमचं. एक मोठ्या अक्षरात मार्करनं किंवा स्केच पेननं लिहावं इथं आजच की माझं व्हिज्युअलायझेशन खूप स्ट्रॉंग आहे. ज्यांना वाटतंय ना की माझं व्हिज्युअलायझेशन चांगलं नाहीये, त्यांनी आज पहिलं तेच वाक्य लिहा वरती एकदम बॉर्डर, त्याला अंडरलाईन करा. कलरफुल पेननं, स्केच पेननं वगैरे लिहा, माझं व्हिज्युअलायझेशन खूप स्ट्रॉंग आहे. हे इम्प्लिमेंटेशन करायचे पार्ट आहेत आणि जे करणार आहेत त्यांना त्याचा रिझल्ट मिळणार आहे. ठीक आहे. तर पहिलं झालं, तुम्ही लिहिले तुमच्या आवडी निवडी आणि त्या आजपासून करायला चालू करायचंय. दुसरी गोष्ट जाता जाता करू शकता तुम्ही रोज. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आपण रोज आंघोळ करतो. आंघोळ केल्यानंतर ना केस वगैरे विंचरत असाल, पावडर टिकली काय गंध काय असेल ते लावत असाल, आरशात बघूनच लावत असाल, बरोबर. बाहेर जाताना कपडे चेंज केले किंवा कसं दिसतोय बघायला आपण आरशात बघतोच. ऍक्च्युली आपल्याकडे फॉरगिवनेसचा कार्यक्रम झाला, त्याच्यात झालाय हा मिरर वर्कचा कन्सेप्ट. तर मी थोडा वेगळ्या पद्धतीने सांगते, कारण आपल्याकडे या सेशनमध्ये ते वेगळं घ्यायला वेळ नाहीये म्हणून. तर रोज आपण आंघोळ केल्यानंतर किंवा उठल्यावर, ध्यान वगैरे जे काय आपलं सगळं झाल्यानंतर ना, आंघोळ केल्यानंतर मोस्टली केलं तर खूप बेटर आहे. उठल्यावर आंघोळ केल्यावर आरशात बघायचंय. इतर वेळी तुम्ही माझं नाकाला काय झालं, डोळ्यांना काय झालं, कानाला काय झालं, केस नीट आहेत का, टिकली नीट लागली का, पावडर नीट लागली का, हे बघतो ना, त्याच्या ऐवजी ते कराच तुम्ही. ते करत असताना ते झाल्यानंतर वेगळे 5 मिनिटं काढायचे आणि आरशात डोळ्यात डोळे घालून बघायचंय स्वतःच्या. काहीच नाही, बाकीचं काहीच नाही करायचंय, फक्त बघायचंय. फक्त बघायचं आहे, बाकी काहीच नाही करायचंय. आणि काय
तुम्हाला ऑब्झर्व होतंय, फील होतंय, जे काय होतंय ते तुम्ही इथं शेअर करू शकता, तुमच्या डायरीत लिहू शकता, ग्रुपवर अनुभव म्हणून टाकू शकता. हे तुम्हाला रोज करायचं आहे. मग तुम्ही रोज आंघोळ झाल्यावर आरशात बघताय, की बाहेर पडताना आरशात बघताय, की रात्री आरशात बघताय, डझंट मॅटर, कधीही करा तुम्ही. रोजचं एक 5 मिनिटाचं डोळ्यात डोळे, म्हणजे डोळ्याची पापणी किंवा डोळ्यांच्या पापण्यांचे केस पण नाही बघायचे तुम्हाला, फक्त डोळ्यात बघायचंय. ठीक आहे? स्वतःच्या डोळ्यात बघायचंय मिनिमम 5 मिनिटं. सुरुवात 5 मिनिटापासून करायची आहे. त्याच्यानंतर तुमचं तुम्ही बघा, तुम्हाला 5 मिनिटात, 10 मिनिटं, 15 मिनिटं, जे काय असेल ते तुमचं तुम्हाला एक्सपिरियन्स येत जाईल. तुमचं तुम्ही ठरवा पुढचं कसं करायचंय. ठीक आहे? आणि हे आता आपण जे करतोय ना, आजपासून सुरू करतोय ते ऍडव्हान्स आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली आज इथं कोणी प्रेझेंट आहेत ते पुढच्या स्टेपला पोहोचलेले आहेत, म्हणून तुम्ही हा प्रोग्राम जॉईन करू शकताय, अटेंड करू शकताय. त्यांची ऊर्जा आहे, चेतनेचा स्तर तेवढा उंचावलेला आहे, म्हणून तुम्ही या प्रोग्राम पर्यंत पोहोचलेला आहेत. ठीक आहे? त्यामुळं सुरुवात, बीज पेरताय तुम्ही आज, शेवटची फळं खाईपर्यंत तुम्ही राहणार आहे की नाही हे तुमच्या हातात आहे. करायचं म्हटलं तर आपण काहीही करू शकतो ऍडजस्ट, बरोबर, टाइम आणि सगळंच. तर दोन कामं लक्षात ठेवायचे आहेत. एक पहिलं आहे ते तुम्हाला आजच फक्त लिहायला वेळ लागेल आणि प्रायोरिटी देऊन तुम्हाला वेळ काढून तुमचं तुम्ही करू शकता सेल्फ लव्ह साठी. दुसरं सेल्फ लव्ह साठी मी सांगितलं की रोज आरशात जेव्हा बघाल त्याच्यानंतर वेगळे 5 मिनिटं काढायचे आहेत आणि डोळ्यात डोळे घालून स्वतःच्या, तुम्ही तुम्ही आरशात बघितलं की तुम्हीच दिसणार आहे, बरोबर. बाकी काहीच नाही बघायचं, फक्त डोळ्यात डोळे घालून बघायचं. ही दुसरी एक्सरसाइज करायची आहे. याच्यामुळं काय होणार आहे, सेल्फ लव्ह, किंवा बरेच जण असे असतील इथे की मला खूप काही सांगायचंय पण मी सांगू शकत नाहीये, किंवा मला कळतंय मला बदलायचं आहे, मला कळतंय माझं काय चुकतंय, मी प्रयत्नही करते पण माझ्यातनं ते होतच नाहीये, किंवा जरी मी सुरुवात केली तरी जेवढं माझ्यात बदल व्हायला पाहिजे तो होत नाहीये. आणि हे सेल्फ लव्ह चालू कराल, मिरर वर्क चालू चालू कराल तुम्ही, तुमच्या आतमध्ये ज्या सूक्ष्म लेवलला, आता सबकॉन्शियस माइंडचा जेव्हा प्रोग्राम होईल तेव्हा तुम्हाला अजून जास्ती क्लिअर कळेल ते. जे मी तुम्हाला आता सांगते मिरर वर्क करायला, मी प्रॅक्टिकली करायला सांगते तुम्हाला, त्याची थेअरी आहे ती तुम्हाला सबकॉन्शियस माइंडच्या सेशनमध्ये अजून क्लिअर होईल. तर हे जेव्हा तुम्ही डोळ्यात डोळे घालून बघायला चालू कराल स्वतःच्या, तेव्हा तुमच्या आतमध्ये सूक्ष्म मधल्या सूक्ष्म, म्हणजे तुम्ही सुद्धा स्वतः कधी कल्पना केली नसेल, अशा ज्या आपल्या इमोशन्स, भावना दबलेल्या असतील, किंवा अशी कुठली तरी गोष्ट असेल, तुम्ही स्वतः स्वतःला म्हणू शकला नसाल, स्वतःला अप्रिशिएट करू शकला नसाल, किंवा असं काहीतरी एखादं दुःख असेल की ना तुम्ही कोणासमोर व्यक्त केलं असेल, ना तुम्हाला आतापर्यंत कधी जाणवलं असेल, ना कोणाला सांगू शकत असाल, आणि ते अचानकपणे आठवलं, किंवा असं काहीतरी, असं खूप वेगळे वेगळे चांगल्या वाईट सगळ्याच गोष्टी तुम्ही जेव्हा ही एक्सरसाइज चालू कराल रोज, तेव्हा तुम्हाला हे करायचं. आणि ज्यांना ज्यांना जे अनुभव येतील, तुम्ही जसं मॅडम पण सांगतात की जेवढं तुम्ही शेअरिंग कराल ना तेवढं तुम्ही नवीन गोष्टी घ्यायला ना ओपन व्हाल. आणि जेवढं तुम्ही तुमचं शेअरिंग कराल तेवढं तुम्हाला त्याचे अनुभव जास्ती यायला लागतील, त्याचे रिझल्ट तुम्हाला जास्ती मिळायला लागतील. का तर ती पण एक एनर्जी, तो पण एक एनर्जी गेम आहे तो आपण बऱ्याचदा मॅडमकडनं पण ऐकलंय की तुम्ही सांगाल तर तुम्हाला मिळणार आहे, तुम्ही नाही सांगितलं, तुम्ही दाबून ठेवाल तर ते अजून दाबलं जाणार आहे. मग त्याचे थोडे तुम्हाला 1%, 10% पण फायदे झालेले असेल ना, ते पण कमी कमी व्हायला लागतात, कारण तुम्हीच दाबताय ना त्याला. जे काय, यू आर दी क्रिएटर ऑफ युअर लाईफ, तुम्ही तुमच्या जीवनाचे निर्माते आहात. तिथं कोणीही जबाबदार नाही, कोणीही म्हणजे कोणीही नाही, ना तुमचं एकत्र कुटुंब, ना सासू असं वागते, ना नवराच परमिशन देतोय, ना मुलंच अशी वागवतात, कोणीही जबाबदार नाहीये. फक्त आणि फक्त आपणच जबाबदार आहे, काहीही सिच्युएशन असू दे, फायनान्शियल असू दे, हेल्थची रिलेटेड असू देत, जॉबशी रिलेटेड असू देत, रिलेशनच्या रिलेटेड असू देत, सगळ्या गोष्टींना जबाबदार किंवा सगळ्या गोष्टींचे निर्माते आपण स्वतः आहेत. मग आपल्याला कळतंय की आपली ही गोष्ट व्यवस्थित नाहीये, किंवा मला वाटतं ह्याच्यात अजून इम्प्रूव्हमेंट व्हावी, किंवा या गोष्टीमुळे मला त्रास होतो. बदला ना तुमचा माइंडसेट, तुमचा थॉट, तो एक विचार की नाही, मला आजपर्यंत मी किती जरी केलं तरी माझी सासू म्हणते की तू नीट करतच नाहीस. हा थॉट आहे ना, त्याला पॉवर जी आहे ना, तुम्ही ध्यान करून तुमचीच पॉवर त्याला देत आहे. त्याच्यापेक्षा म्हणा ना की माझ्या सासूबाई, मी जेवढं व्यवस्थित करायला पाहिजे तेवढं न करताही मला म्हणतात की हा तू व्यवस्थित करतेस.
भले त्या नाही म्हणत असतील, पण जेव्हा तुम्ही म्हणायला चालू कराल ना, त्या म्हणायला लागतील, कारण तुम्ही एनर्जी तशी पाठवताय. हे सगळं एनर्जी गेम आहे. म्हणून शेअरिंग जेवढं कराल ना, की हा मला हा फायदा झाला, हा मला हा चांगला अनुभव आला, तेवढे अजून चांगले अनुभव यायला लागतील. म्हणजेच काय होईल, तेवढ्या अजून चांगल्या गोष्टी आयुष्यात घडायला लागतील. सोपं आहे एकदम, बरोबर. तर हे ऑलरेडी मॅडमनी खूपदा सांगून झाले, परत एकदा रिपीट झालंय. म्हणजे कोणीतरी यामध्ये कमी आहे किंवा काहीतरी वेगळा विचार करते म्हणून आले. ठीक आहे, जे करतात त्यांना काय प्रश्न नाही, ज्यांचं नाहीये त्यांच्यासाठी आलं. तर अशा पद्धतीने हे सोल लव करायला शिकायचंय. म्हणजे पहिला सेल्फ लव पासून सुरू करूया. सेल्फ म्हणजे काय, बॉडीमध्ये ना आपण आता, आणि सोल काय त्याच्या पुढे, स्पिरिट त्याच्या पण पुढे. मग आपण आता कशाबद्दल बोलतोय, अजून आपण मटेरियलिस्टिक लाईफ फिजिकल बॉडी मध्येच आहे. अजून आपल्याला वाटतंय की माझं घसाच दुखतोय, माझं डोकंच दुखतंय, माझे हातच दुखतोय, माझे गुडघेच दुखतायत. अजून कुठे आपण फिजिकल लेवलला. आणि खूप हेल्थ चॅलेंजेस हे, आणि जसं जसं आपण पुढे जाऊ हे चॅलेंजेस येणार आहे. पण जेव्हा येणार आहेत ना, तेव्हा ते आपल्याला त्या भवसागरातनं पार करून घेण्यासाठी येणार आहेत. ते माझ्याच बाबतीत का होते असं म्हणून घेतलं तर ते अजून वाढणार आहे. मग आपल्या, यू आर दी क्रिएटर युअर लाईफ. आपणच आपल्या आयुष्याचे निर्माते आहे. मग आपण कसं आपलं आयुष्य निर्माण करायचं हे आपल्या हातात आहे. लिहायला चालू करा की कसं मला माझं आयुष्य पाहिजे. ठीक आहे, लिहायला वेळ नाही आहे, व्हिज्युअलाइज करायला बघा. मी आज मगाशी सांगितलं, ज्यांना वाटतंय मला व्हिज्युअलायझेशन येत नाही, मोठ्या अक्षरात ठळक बोर्ड तयार करा. नाही तर तुम्ही जिथे कुठे बसताय किंवा जे काय जिथे तुम्ही जास्ती वेळा लक्ष देऊ शकताय अशा ठिकाणी लावा ते. माझं व्हिज्युअलायझेशन स्ट्रॉंग आहे. नाही झाला तर विचारा. आणि जास्ती वेळ लागत नाही. आता ऊर्जा खूप चांगली आहे, 8 दिवसात तुम्हाला कळायला लागेल की व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय. काय आहे म्हणजे, मी आता एक बेसिक सोपं सांगते. व्हिज्युअलायझेशन करायचं म्हणजे काय. सगळे पिक्चर तर बघत असाल, मूवी बरोबर, सिनेमा, सिरियल बघतो ना आपण. त्या सिरियलमध्ये सपोज फॉर एक्झाम्पल एखादी सिरियल घेतली, म्हणजे आत्ताच्या सिरियल मला माहित नाहीत, मी टीव्ही नाही बघत. तर जेव्हा मी बघायचे तेव्हा सांगते, ते 4 दिवस सासूचे, ते पण गावाकडे वगैरे गेल्यावर बघायचे. का तर तिथं सेम टाइमला प्रत्येकाच्या घरात तीच मालिका मोठ्या मोठ्या आवाजात लागायची. आणि ती मालिका झाल्यानंतर बायकांची चर्चा त्यावरच असायची, बरोबर. तर त्या 4 दिवस सासूचे मध्ये सासूचं बिहेवियर, जर कोणाला विचारलं की सासू कोण होती त्यातली, तिचं खरं नाव काय, आपल्याला लगेच ती सासू, तिचं नाव आठवायच्या आधी ती कशी दिसते, ती कशी साडी नेसायची, ती कानात काय घालायची, तिचा चष्मा कसा होता, तिची हेअरस्टाईल कशी होती, हे आठवतं ना सगळ्यांना. आहे का असं कोणी की मला आठवत नाही 4 दिवस सासूचे मधली सासू कशी होती दिसायला. कोणी असेल तर हँडरेज करू शकताय की मी 4 दिवस सासूचे सिरियल बघायचे, पण मला ती सासू कशी दिसत होती ते आता आठवत नाही. जर सगळ्यांना आठवत असेल 4 दिवस सासूच्या सिरियल मध्ये सासू कशी दिसत होती, ते म्हणजेच व्हिज्युअलायझेशन आहे. जे बघत होते त्यांच्यासाठी आहे, ज्यांनी सिरियल नाही बघितली त्यांचं नाही. मग तुम्ही जे काय बघत असाल त्यातलं कॅरेक्टरचं नाव, फॉर एक्झाम्पल तुम्ही जे काही बघत असाल त्यातल्या कॅरेक्टरचं नाव घेतलं, तर ते कॅरेक्टर दिसायला कसं आहे, कुठल्या प्रकारचे ड्रेस, कुठल्या टाईपचे ड्रेस घालतं, कुठल्या टाईपची ज्वेलरी घालतं, कशी हेअरस्टाईल करतं, हे विचारलं तुम्हाला तर तुम्ही सांगू शकता ना. त्यालाच व्हिज्युअलायझेशन म्हणायचं आहे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे वेगळं काहीच नाही आहे, बरोबर. काही म्हणजे शब्द मोठा आहे, अवघड वाटत असेल, पण व्हिज्युअलायझेशन खूप सोपं आहे. आणि ते सगळ्यांना येतं. जे म्हणतात ना मला व्हिज्युअलायझेशन येत नाही, फक्त काय आहे, सिनेमा बघणं म्हणजे कंटिन्युअसली एक 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 बघत जाणं, एका पाठोपाठ एक. जसं पिक्चर असतो, पिक्चर कसा बनतो माहिती आहे ना, सगळ्यांना माहिती असेल मॅक्झिमम लोकांना. एका वेळी सगळा पिक्चर 3 तासाचा शूटिंग होत नाही. आधी 15 मिनिटाचं एका ठिकाणी होतं, अर्ध्या तासाचं एका ठिकाणी होतं, आणि हे छोटे 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 पार्ट कनेक्ट करून 3 तासाचा पिक्चर बनतो. मग व्हिज्युअलायझेशन कसं, जो सिनेमा बघायचा आहे तो म्हणजे कसं, वेगळे वेगळे पार्ट आहेत तो एकत्र करून मोठा सिनेमा बनवायचा. किंवा मोठा म्हणजे काय, आपल्याला 1-2 मिनिटाचा इनफ असतो. आपल्याला आपल्या आयुष्यात काय पाहिजे असेल त्याचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला गाडी पाहिजे, मला माझी स्वतःची 4 व्हीलर घ्यायची आहे. तर त्या 4 व्हीलरचा कलर काय असा, पहिली गोष्ट की मला कुठल्या कंपनीची 4 व्हीलर घ्यायची आहे त्या कंपनीचं नाव माहिती पाहिजे. म्हणजे हे मी का सांगते, व्हिज्युअलायझेशन सोपं व्हावं म्हणून, कारण अख्खं पुस्तक ते व्हिज्युअलायझेशन वरती आहे म्हणून. मग व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय हे मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलं. तर पुढचं सांगते की मला काही व्हिज्युअलायझेशन करायचंय, म्हणजे काय करायचंय. ऑलरेडी मॅडमनी आयुष्य बदलाच्या शास्त्रामध्ये घेतलंय, किंवा बाकीच्या पण सेशनमध्ये बऱ्याचदा सांगून झालंय. फक्त एक थोडक्यात सांगते. तर मला गाडी घ्यायची आहे, तर मला पहिला माहिती पाहिजे ना, 4 व्हीलर म्हणजे 4 चाकं असतात.
फोर व्हीलर म्हणून मी जर रिक्षाच कन्सिडर केली तर कसं व्हिज्युअलायझेशन होईल? बरोबर. तर फोर व्हीलर म्हणजे चार चाकं असतात हे माहिती आहे मला. ठीक आहे. दुसरी गोष्ट, त्याच्या वेगळ्या वेगळे ब्रँड आहेत, कंपन्या आहेत फोर व्हीलरच्या, हे माहिती पाहिजे. मग त्यातली सगळ्यात चांगला ब्रँड कुठला किंवा मला कुठला आवडतो त्याचं नाव मला माहिती पाहिजे. मग तो ब्रँड कुठल्या कंट्री मधला आहे, देशातला आहे, हे माहिती पाहिजे. समजा तो इथलाच आहे, मग त्यांची खासियत काय आहे. जी गोष्ट आपल्याला आवडते म्हणजे आपल्याला त्या गोष्टीबद्दल सगळं ज्ञान किंवा माहिती तरी असली पाहिजे त्याची. मग आपण खूप छान व्हिज्युअलायझेशन त्याचं करू शकतो. मग हे का सांगते मी आता, मग ती गाडी पाहिजे, त्याचा ब्रँड कुठला माहिती झाला. समजा मला टाटाची गाडी पाहिजे, मग तो ब्रँड कुठला आहे, भारतातलाच आहे. बरोबर. मग भारतातला आहे, मग त्यांची खासियत काय आहे टाटाच्या गाड्यांची, एकतर बाकीच्या ब्रँडपेक्षा त्यांची किंमत सामान्य माणसाला परवडू शकते आणि त्यांच्या गाड्यांचं जे काही मायलेज आहे ते चांगलं असतं. ठीक आहे. म्हणजे हे मी जस्ट उपायमानाने सांगते, ऍक्युरेट नाहीये, मला माहिती नाहीये म्हणून सांगते. तर ऍक्युरेट काय आहे ते माहिती नाही मला, तर जनरल सांगते. तर हे ऍव्हरेज जास्त देतात. आणि त्यांचं जे काही डिझायनिंग आहे गाडीचं ते मला आवडतं, म्हणून मला टाटाची गाडी पाहिजे. कारण आपलं सबकॉन्शियस माइंड आहे ना, त्याला कारणं असतात सगळी. कारणं पाहिजे म्हणजे उत्तर पाहिजे असतात त्या कारणांची, म्हणून हे माहिती पाहिजे. आणि हे झाल्यानंतर ना, मग आपण काय करू शकतो, जे काही गाडी आहे, बरोबर, त्याचा रंग कुठला पाहिजे, माझा आवडता रंग कुठला आहे, किंवा गाडीचा माझा रंग कुठला मला पाहिजे, ते गाडीचा रंग ठरवून ठेवायचा. मग त्याच्यानंतर त्याचे आता तर इझी झालंय, इंटरनेटवर त्याचे पिक्चर्स वगैरे असतात. तर ते तुम्ही इंटरनेटवर बघू शकता किंवा त्याची प्रिंट काढू शकता आणि तुम्ही जिथे बघता रोज तिथे तुम्ही ती लावू शकता. आणि प्रत्येक वेळी तुम्ही येता जाता जेव्हा ते नुसतं बघता, बाकी वेगळं काही करायला लागत नाही त्याला, नुसतं येता जाता बघता, मग तुमच्या डोक्यात त्याच्याबद्दल मला पाहिजे म्हणून येतं, तेव्हाच ती ऊर्जा काम करायला लागते. तेच व्हिज्युअलायझेशन. तर आपल्याला हे व्हिज्युअलायझेशन पुढचे 9-10 दिवस हे करायचं आहे, सोल लव बद्दलचं. आणि ह्याच्यात वेगळ्या वेगळ्या टेक्निक आहेत व्हिज्युअल, आणि हे पूर्ण ध्यानामध्ये, आता मी तुम्हाला जसं सांगते डोळे उघडे ठेवून, किंवा तुम्ही पण डोळे उघडे ठेवून ऐकताय, बरोबर, तसं नसणार आहे. कसं असणार आहे, ध्यानात नसणार आहे. मग तेव्हा आपले काय असणार आहे, डोळे बंद असणार आहेत, पण कान आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत उघडे ठेवायचे आहेत. कान, डोळे जरी बंद असले तरी कान आपल्याला उघडे ठेवायचे आहेत, उद्यापासून जे व्हिज्युअलायझेशन असणार आहे त्याच्यासाठी. आणि नुसते कान उघडे नाही ठेवायचे, अवेअरनेस मध्ये पाहिजे. चेतना आपली चालू पाहिजे, बुद्धी. आपण अवेअरनेस मध्ये असलं पाहिजे, ट्रान्स मध्ये नाही जायचं आहे. मला दोन शब्द पुढचे काय, दोन वाक्य झाल्यावर पुढचं काही कळलंच नाही, ऐकूच आलं नाही, याला ट्रान्स म्हणतात. ट्रान्स मध्ये जायचं नाहीये. अवेअरनेस मध्ये राहून, डोळे जरी बंद असले तरी अवेअरनेस मध्ये राहून ऐकायचंय सगळं. आणि बघायचंय, ते व्हिज्युअलायझेशन करायचंय. म्हणजे डोळे बंद असताना जे बघतो आपण ते व्हिज्युअलायझेशन, तर ते बघायचंय. आणि त्याप्रमाणे प्रोसेसेस होणार आहेत. का होणार आहेत? कारण हे पुस्तक जे आहे ते चॅनेलिंग झालेलं पुस्तक आहे. ओरियन लाईट बिईंग जो आहे त्यानं, ही जी काय ऑथर आहे शनाया रोमन, तिला त्यांनी मेसेजेस दिलेत किंवा चॅनेलिंग केलं, आणि मग त्यातनं हा कंटेंट तयार झालाय सोल लव बुकचा. मग त्यात त्या सनया रोमननी काय सांगितलं की, ओरियन टेल्स मी ही ही इज अ बीइंग ऑफ लाईट. म्हणजे हा लाईट बिईंग आहे. म्हणजे ऊर्जेचा स्रोत आहे तो. लाईट, आपण जे काय लव आणि लाईट म्हणतो ना, एक्झॅक्टली लव आणि लाईटचा जो स्रोत आहे तो ओरियन आहे. एक्झॅक्टली लव आणि लाईट. बाकीचे जे काही आहेत लाईट बिईंग्स, प्रत्येकाचा पर्पज वेगळा वेगळा आहे. त्यातला एक्झॅक्ट लव आणि लाईट हे ओरियनचं आहे. आणि ही सेज ही इज वर्किंग विथ अस ऍट दिस टाइम. म्हणजे जेव्हा केव्हा हे पुस्तक जे कोणी वाचत असेल त्याच्यासोबत पण तो असणार आहे, हे सांगितले त्या ऑथरनी. आणि ज्यांना ज्यांना स्वतःचं सोल लव किंवा स्वतःचं म्हणजे सोल लव वाढवायचं किंवा लव या फ्रिक्वेन्सीमध्ये राहायचंय, त्या प्रत्येकाबरोबर हा ओरियन कनेक्ट होणार आहे. म्हणजेच मगाशी मी जे सांगितलं की जेवढं तुम्ही ओपनिंग किंवा ओपन मोडमध्ये राहाल, रिसिव्हिंग एक्सेप्टन्स मोडमध्ये राहाल, तेवढं मिळत जाणार आहे. तसं या ओरियननी त्या ऑथरला सांगितलं की जो कोणी मला बोलवेल मी लगेच त्याला कनेक्ट होईल. जो कोणी माझ्या लवला एक्सेप्ट करेल मी लगेच ती लव फ्रिक्वेन्सी त्याला देईल. मग का लव मध्ये राहायचंय, मॅडम पण सांगतात लव फ्रिक्वेन्सी मध्ये का राहायचंय, कारण सगळ्यात हायएस्ट फ्रिक्वेन्सी आहे. सगळ्यासाठीच, तुम्हाला मॅनिफेस्टेशन करण्यासाठी पण सगळ्यात हायएस्ट फ्रिक्वेन्सी आहे ही. तुमची ऊर्जा मेंटेन, म्हणजे ध्यानात जी काही आपण ऊर्जा मिळवतो ती ऊर्जा मेंटेन ठेवण्यासाठी पण आपण एका चांगल्या ऊर्जेत आणि फ्रिक्वेन्सीत असायला पाहिजे ना, तरच आपण मिळवलेली जी काही एनर्जी आहे ती
मेंटेन ठेवू शकतो. नाहीतर मग आपण निगेटिव्ह विचार करून जे मिळवलेलं असतं ते पण घालवतो आपल्याच विचारांनी. आपणच आपल्या जीवनाचे निर्माते आहे. मग या ओरियननी त्या ऑथरला सांगितलं की जे कोणी तयार असेल माझ्यासोबत कनेक्ट व्हायला, मी त्याच्यासोबत लगेच कनेक्ट होईल. जसं ही ऑथर पण त्याच्यासोबत कनेक्ट झाली. त्याच्यानंतर काय सांगितलं, ही सेज ही नाव लाईव्ह म्हणजे जिवंत आहे आणि ऑन द सोल प्लेन. कुठं आहे तर सोल प्लेनला आहे. आणि मगाशी सांगितलं, मगाशी आलं, मी काय हे एवढं डिटेल लक्षात नव्हतं म्हणजे, पण त्यांनी मगाशी काय आला माझ्या ह्याच्यातून की सोल जो आहे, सोल लेवलला त्याचा सगळ्याचा मेन मूळ काय आहे, आपलं परब्रह्म. म्हणजे सगळ्यांचा सोल शेवटचा जो काही मूळचा जो सोल आहे तो एकच आहे. मग जेव्हा आपण आपल्या सोलला म्हणजे आपल्या स्वतःवर प्रेम करू, म्हणजे सेल्फ लव्ह करू, तेव्हाच आपल्या सोलवर प्रेम करू. आणि जेव्हा सोलवर प्रेम करू तेव्हा ते सगळ्यांच्या सोलपर्यंत पोहोचणार आहे. आणि सगळ्यांच्या सोलपर्यंत पोहोचणार म्हणजे परब्रह्माचं सोल. बरोबर, मूळ एकच आहे ना सोलचं, परब्रह्म. तर ते सोल प्लेनवर जिवंत आहे, म्हणजे हे जे काय ओरिजिन आहे ते. आणि ही इन इवन हायर रिअल, रिअल म्हणजे हायर डायमेन्शनला आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं की ही असिस्ट पीपल इन रिचिंग देअर हायर सेल्फ अँड सोल. म्हणजे हा ओरियन जो आहे, याची जी एनर्जी आहे, याची जी फ्रिक्वेन्सी आहे, ती आपल्याला आपल्या हायर सेल्फ पर्यंत, आपल्या सोल पर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणारी आहे. आणि काय सांगितलं की ही ऑफरिंग यू अ वे टू अवेकन युअर हार्ट सेंटर्स अँड टू लिव्ह इन युअर सोल्स रिदम ऑफ लव्ह, सेरेनिटी अँड वननेस. बघा, वननेस तोच आहे ना की सगळ्यांचा सोल एकाच परब्रह्माचा सोल आहे. बरोबर, तो पण वननेसच आहे ना, तोच वननेस. तर ह्याच्यात हेच सांगितलं की आपलं हार्ट सेंटर जागृत करण्यासाठी ही ओरियनची जी काय लाईट किंवा लव जे काय आहे ते आपल्याला मदत करणार आहे. आणि आपलं सोलचा रिदम ऑफ लव, लवचा जो रिदम म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे, सिरिनिटी, वननेस ह्याच्यात ठेवण्यासाठी आपल्याला मदत करणारी आहे. त्याच्यानंतर हे मी पूर्ण नाही वाचत, जे महत्वाचं आहे तेवढंच अंडरलाईन केलंय, तेवढंच मी घेते. त्याच्यानंतर हाऊ टू लिव्ह ॲज देअर सोल. आणि सोल लव would teach people how to love as their soul, to awaken their heart center and to create soul relationship. म्हणजे फक्त आपल्याच सोल लेवलला जागृत नाही करणार आहे ते, तर आपले हार्ट सेंटर अवेक करून सोल लवचे आणि सोलचं रिलेशनशिप तयार करणार आहे, क्रिएट करणार आहे. म्हणजे आपलं आपल्या बरोबरचं नातं कसं तयार करायचं. आता मी म्हणायला खूप सोपं आहे, मिरर मध्ये डोळ्यात डोळे घालून बघणं. हे म्हणायला खूप सोपं आहे, तुम्ही करून बघा. एक दिवस म्हणजे आज तुम्ही 5 मिनिटं केलं, उद्या 1-2 मिनिटं वाढवा, किंवा 2 दिवसांनी 5 मिनिटं वाढवा. किती वेळ तुम्ही स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकताय. हे करायला खूप अवघड आहे. आणि त्यातनं जे काही बाहेर येणार आहेत, बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत, क्लिन्झिंग होणार आहे, बरंच होणार आहे. ते तुमचं तुम्हीच अनुभवू शकताय, जे कोणी करेल ते अनुभवू शकेल. तर हे जे काही आपलंच म्हणजे क्रिएट सोल रिलेशनशिप, म्हणजे आपल्याच सोल बरोबरचं जे काही नातं आहे ना, ते क्रिएट करण्यासाठी ही ओरियनची जी काही एनर्जी आहे किंवा लाईट आहे, लव आहे, ते आपल्याला मदत करणार आहे. त्याच्यानंतर सांगितलंय ओरियन स्टार्ट टीचिंग अ न्यू कोर्स इन स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशन कॉल्ड अवेकनिंग युअर लाईट बॉडी. बघा, आपण इतके दिवस लाईट बॉडी, लाईट बॉडी, आता ह्याच्यानंतर काय होणार आहे, असेन्शन 5D वगैरे वगैरे ऐकतोय. आपल्याला कळतंय पण की आपल्याला लाईट बॉडीत जायचं आहे, मग आपण हायर डायमेन्शनला पोहोचू शकणार आहे. तर हे नेमकं तेच ओरियन जे आहे ते, ही वॉन्टेड अस टू स्टार्ट टीचिंग अ न्यू कोर्स इन स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशन कॉल्ड अवेकनिंग युअर लाईट बॉडी. म्हणजे आपल्याच आतमध्ये असलेली लाईट बॉडी कशी जागृत करायची, हा नवीन कोर्स, स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशन मधला हा नवीन कोर्स शिकवण्याची इच्छा ओरियनला आहे. तो आपल्याला हे शिकवणार आहे. म्हणजे हे या पुस्तकात आहे असं त्यांनी म्हणजे ऑथरनी सांगितलंय. दिस कोर्स टीचेस पीपल हाऊ टू एक्सपांड देअर कॉन्शियसनेस टू एक्सपिरियन्स द हायर डायमेन्शन्स ऑफ लाईट. काय सांगितलं, कॉन्शियसनेस एक्सपांड करण्यासाठी, त्याचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी, हायर डायमेन्शनची लाईट म्हणजे काय त्याचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी हा कोर्स आपल्याला मदत करणार आहे, किंवा या कोर्समध्ये ते सांगितलं जाणार आहे. अँड टू यूज इट टू ट्रान्सफॉर्म देअर फिजिकल बॉडी. म्हणजे जसं कॉन्शियसनेस एक्सपांड करायचं, हायर डायमेन्शनची लाईट म्हणजे काय ह्याचा एक्सपिरियन्स करून देणार आहे, तसंच ही एनर्जी वापरून आपण आपली फिजिकल बॉडी पण ट्रान्सफॉर्म करू शकणार आहे. इतकं अप्रतिम या व्हिज्युअलायझेशन टेक्निक मधनं होणार आहे. त्यामुळं
म्हणजे माझी तर रिक्वेस्ट आहे की सगळ्यांसाठीच खूप सुवर्ण संधी आहे, फिजिकल लेवलला पण चेंज होण्याची आणि लाईट बॉडी जागृत करण्यासाठी जी गरज आहे पुढची भविष्याची. आणि काय सांगितले इथे की people then learn how to bring light from the higher dimensions into their daily lives and to use it to transform their physical body, emotions, mind and daily reality. म्हणजे रोजचं आपल्या आयुष्यातली जी काही रियालिटी आहे ती सुद्धा ट्रान्सफॉर्म करू शकणार आहे आपण हे व्हिज्युअलायझेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी वापरून. फिजिकल बॉडी तर होणार, इमोशन, माइंड आणि डेली रियालिटी हे वापरून आपण, म्हणजे हे व्हिज्युअलायझेशन टेक्निक वापरून आपण हे सगळं बदलू शकणार आहे, ट्रान्सफॉर्म करू शकणार आहे. To keep expanding my consciousness through awakening my light body. Awakening my light body increase my sensitivity to the subtle energies of my soul. म्हणजे सोल लेवलच्या ज्या काही एनर्जीज आहेत त्याची सेन्सिटिव्हिटी आहे ते इन्क्रीज करण्यासाठी पण ही ही जी काही टेक्निक्स आहेत कोर्सची ती मदत करणार. फायनली सेव्हरल इयर्स लॅटर ओरियन टोल्ड मी इट वॉज टाइम टू बिगिन सोल लव्ह. आणि इथं मेन्शन केले सेव्हरल इयर्स लॅटर, म्हणजे हे ऑथरचं मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगते. ऑथर म्हणते की फायनली सेव्हरल इयर्स लॅटर म्हणजे खूप वर्षांनंतर मग मला ओरियननं हे सांगितलं की आत्ताचा हा टाइम असा होता की इथून पुढे सोल लव्ह स्टार्ट होणार आहे, सोल लव्हचं टाइम स्टार्ट होणार आहे. त्याच्यानंतर ऑथर सांगते की आय हॅड सेव्हरल हंड्रेड सेशन विथ ओरियन टू ब्रिंग थ्रू द इन्फॉर्मेशन कंटेन इन दिस बुक. म्हणजे शेकडोंपेक्षा जास्ती सेशन्स ओरियन सोबत, म्हणजे शेकडोंपेक्षा जास्ती वेळा ओरियन सोबत कनेक्ट झाल्यानंतरनं हे पुस्तक बनलंय. या पुस्तकातली जी इन्फॉर्मेशन आहे ती मिळाली. अँड सम इन्फॉर्मेशन ऑल्सो कम्स फ्रॉम ओरियन मेडिटेशन्स, टॉक्स अँड टीचिंग्स गिवन ओव्हर 10 इयर पिरियड. म्हणजे 10 वर्षाच्या पिरियडमध्ये ओरियनच्या मेडिटेशन मधनं, त्याच्याबरोबर बोलण्यामुळं, त्याच्या टीचिंग मधनं हे जी काय बुकमध्ये व्हिज्युअलायझेशन वगैरे गोष्टी आहेत त्या मिळाल्या. म्हणजे हे एका दुसऱ्या दिवसाचं काम नाहीये. 10 वर्ष त्या एनर्जी बरोबर कनेक्ट राहिल्यावर शनाया रोमनला हे सगळी इन्फॉर्मेशन व्हिज्युअलायझेशनची ओरियन लाईट बिईंग कडनं मिळालेली आहे. आणि मग सांगितलंय वी कनेक्टेड विथ द सोल ऑफ ऑल ऑफ यू हु वुड बी अवेकनिंग युअर हार्ट सेंटर्स अँड हु वॉन्टेड दिस सोल कनेक्शन विथ ओरियन अँड मी. मग ती म्हणते की ज्यांना कुणाला इच्छा आहे की स्वतःचे हार्ट सेंटर जागृत करायची किंवा सोल बरोबर कनेक्शन करायची, त्यांना मी आणि ओरियनची एनर्जी कनेक्ट, म्हणजे ही सनया रोमनची पण एनर्जी आणि ओरियन लाईट बिंगची पण एनर्जी कनेक्ट होणार आहे, त्याच्यासोबत कनेक्शन होणार आहे. आय डू नो द ब्युटी अँड लाईट ऑफ युअर सोल. म्हणजे ती म्हणते की मला तुमच्या प्रत्येकाच्या सोल मधलं लाईट आणि जी काही ब्युटी आहे ते माहिती आहे. ती याच्यात हे पण लिहिते की तुमच्यातल्या प्रत्येकाबरोबर मी कनेक्टेड आहे. मला भलेही तुमचं नाव माहिती नसेल, तुम्ही कुठले आहेत, कसे दिसतात जरी माहिती नसेल, पण सोल लेवलला तुम्ही प्रत्येक जण माहिती आहे. तुमच्या सोलची ब्युटी आणि लाईट म्हणजे एनर्जी काय आहे हे मला माहिती आहे. त्याच्यानंतर आय कम टू रिअलाइज इट कुड बी इवन बेटर दॅन आय हॅड इमॅजिन. म्हणजे मी रिअलाइज करू शकते, इमॅजिन करण्यापेक्षा पण जास्त मी ते रिअलाइज करू शकते. ॲज आय फेल्ट माय सोल्स पॉवर, प्रेझेन्स अँड लव्ह, आय गेन अ ग्रेटर ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स इन माय सेल्फ अँड इन द युनिवर्स. बघा ती सांगते की सोलची पॉवर, प्रेझेन्स, लव्ह म्हणजे ह्या टेक्निक्समुळे जे काय आहे ते मला कळालंय आणि ते किती ग्रेट आहे. त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स किती वाढलाय किंवा ह्या युनिव्हर्स मधल्या या ज्या गोष्टी आहेत त्या किती मी त्या कॉन्फिडन्सनं किंवा त्या हायर एनर्जीनं बघू शकते हे या टेक्निक्समुळे तिला कळालंय. त्याच्यानंतर ना आय लुक फॉरवर्ड टू जॉईनिंग यू ऑन द सोल प्लेन ॲज यू. मग त्यांनी सांगितलं पुढे की जे कोणी पुस्तकं वाचतील त्यांच्यासोबत कनेक्शन असणारच आहे. ज्यांना कोणाला इच्छा असेल कनेक्ट व्हायची या एनर्जीला, लव्ह फ्रिक्वेन्सीला, त्यांना ही फ्रिक्वेन्सी कनेक्ट होणार आहे, ही एनर्जी कनेक्ट होणार आहे. तर जे कोणी रिसेप्टिव्ह मोडमध्ये असेल त्यांना ही एनर्जी नक्कीच भरभरून फायदा करून देणारी आहे. हे सांगितलं आता ऑथरचं. आता ओरियनचं स्वतःचं इंट्रोडक्शन, इंट्रोडक्शन बाय ओरियन. तो काय म्हणतोय, ग्रीटिंग्स फ्रॉम ओरियन. ॲज यू कंटिन्यू यू आर डुईंग मोर दॅन रिडिंग अ बुक, यू आर अंडरटेकिंग अ जर्नी ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. तो म्हणतोय की ग्रीटिंग्स, ओरियन कडनं ग्रीटिंग्स म्हणून म्हणजे काय म्हणतात ते शुभचिंतक जसं शुभेच्छा देतात त्याप्रमाणे. अँड ॲज यू कंटिन्यू म्हणजे तुम्ही जसं हे पुस्तक वाचताय किंवा पुस्तक वाचण्यासारखं हे नाही आहे, हे तर अंडरटेकिंग नाही,
कुठलं जर्नी ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशनची जर्नी आहे, प्रवास आहे, त्याचं अंडरटेकिंग आहे हे पुस्तक वाचणं म्हणजे. यू आर एम्बार्किंग अपॉन अ वंडरफुल ऍडव्हेंचर ऑफ मीटिंग युअर सोल अँड लर्निंग टू लव्ह ॲज युअर सोल डज. म्हणजे तुम्ही तुमच्या सोलला भेटून म्हणजे एक ऍडव्हेंचरस गोष्ट करणार आहे, तुम्ही तुमच्या वंडरफुल सोलला भेटणार आहे आणि त्याच्याकडनं शिकणार आहे, आणि काय कसं प्रेम करायचं असतंय किंवा काय हे तुम्ही समजून घेणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की काय नेमकं शिकवणार आहेत, किंवा या पुस्तकातनं किंवा या एनर्जी बरोबर कनेक्ट केल्यावर व्हिज्युअलाइज केल्यानंतर काय काय शिकायला मिळणार. ऍक्च्युली मॅडमनी ऑलरेडी फ्लायर बनवले सेपरेट, तेव्हा त्याच्यात पॉइंट टाकलेले आहेत, ज्यांनी कोणी नीट वाचलं असेल त्यांना माहिती असतील हे. तरी आता इंट्रोडक्टरी पार्ट आहे म्हणून मी सांगते. तर ओरियन सांगतो की यू विल बी प्लांटिंग सीड ऑफ ग्रोथ अँड एक्सपान्शन दॅट कॅन अनफोल्ड फॉर वीक्स अँड मंथ्स आफ्टरवर्ड. म्हणजे काय काय जणांचं सीड म्हणजे जसं आपण एखादं बी पेरतो, तर एखाद्या झाडाचं बी आहे ते आपल्याला एक 8 दिवसांनी त्याला कोंब आलेला दिसतो, काय कायच 15 दिवस लागतात, काय काय जणांचं तसंच एक्झॅक्टली तुम्ही जेव्हा. आता प्लीज घरी जाऊन म्यूट करा स्वतःला, कोणी आहे ते अवेअरनेस मध्ये राहा. तर ओरियन म्हणतो की जसं एखादं सीड किंवा एखादं बी पेरलं, तर वाट बघायला लागते ना आपल्याला थोडी, का आपण उकरून बघतो सारखं सारखं काढून बी केवढं झालंय, मोड आला का त्याला, अंकुर फुटायला लागला का, नाही ना. जेवढं आपण सारखं सारखं काढू ते, तर ते नाही येणार आहे, त्याला अंकुर नाही उगवणार आहे ते. म्हणून आपण आपण काय करतो, पेशन्स ठेवतो ना, बी म्हणजे रुजू देते. आत्ताच पेरलंय, 1-2 दिवस थांबतो, 4 दिवस थांबतो, जे काय आहे ते त्या त्या सीड प्रमाणे. तर ओरियन म्हणतो की प्रत्येकाच्या ॲबिलिटीनुसार, फ्रिक्वेन्सीनुसार तुम्ही हे जे काही सोल लव आहे, ट्रान्सफॉर्मेशनची जर्नी, जे काही तुम्ही शिकाल, व्हिज्युअलाइज कराल, तर ते प्रत्येकाच्या ॲबिलिटी प्रमाणे ते ग्रो होईल. काय काय जणांचं इमिजिएट होईल, काय काय जणांचं आठवड्याभरानंतर होईल, काय काय जणांचं 1 महिन्यानंतर होईल, काय काय जणांचं त्याच्यानंतर पण होऊ शकतं. बरोबर. तर प्रत्येक जण युनिक आहे ना, आपल्याला माहिती आहे फिंगरप्रिंट आपले सेम नाही आहेत कोणाचे. प्रत्येकाचा डीएनए 100% मॅच होत नाही. पॉईंट नॉट नॉट 1% डिफरन्स आहे त्याच्यात. तसंच हे पण ट्रान्सफॉर्मेशनची जी जर्नी आहे ती सगळ्यांची सेम नाही आहे. काय काय जणांची जर्नी आज जरी आपण सगळ्यांनी एकत्र चालू केली असली, तर काय काय जणांचं हार्ट सेंटर अवेकन किंवा जागृत लगेच होईल 2 दिवसात, काय काय जणांचं 4 दिवसात होईल, काय काय जणांचं 8 दिवसात होईल, काय काय जणांचं 10 दिवसात होईल, काय काय जणांचं हा सेशन पूर्ण प्रोग्राम झाल्यानंतर न होईल, काय काय जणांचं 6 महिन्यानंतर होईल. तर ते प्रत्येकाच्या ॲबिलिटीनुसार आणि प्रत्येक जण स्वतः किती त्यासाठी रिसेप्टिव्ह मोडमध्ये आहे, किती स्वतःला इन्व्हॉल्व करून त्यात करून घेईल त्यावरती डिपेंड करतं. तर त्यांनी सांगितलं की यात पण पुन्हा परत सेक्शन्स आहेत, कसं कसं आपण लर्न करणार हे ओरियन स्वतः सांगतोय. तर पहिला सेक्शन जो आहे त्याच्यात काय आहे, ब्लेंडिंग विथ युअर सोल, म्हणजे आपल्या सोलमध्ये मिसळून जायचं. त्यासाठी आधी आपल्याला म्हणून जी काही एक्सरसाइज दिली आहे आज लिहून लिहायला सांगितली, 2 एक्सरसाइज. एक म्हणजे मिररमध्ये स्वतः स्वतःला बघायचं, दुसरं म्हणजे आपल्या आवडीच्या गोष्टी करायला चालू करायचं. हे त्याची सुरुवात आहे, बेसिक आहे खूप. ऍक्च्युली या गोष्टी खूप आधीपासून आपण केल्या असल्या पाहिजेत, करत असल्या पाहिजेत. पण जे नसतील करत त्यांच्यासाठी आजपासून करू शकता तुम्ही. आणि हे केल्यानंतर मग आपण सोल लेवलला जाऊन प्रेम करू शकणार, मग आपण सोलमध्ये ब्लेंड होऊ शकणार. तर ओरियनच्या टीचिंग मध्ये पहिली जी स्टेप आहे तीच आहे ब्लेंडिंग विथ युअर सोल, स्वतःच्या सोलमध्ये मिसळून जायचं. दुसरी जी काही स्टेप आहे ती आहे अवेकनिंग युअर हार्ट सेंटर. मग आपल्या हृदयाचा जो काही मध्य आहे तो जागृत करणं, सेंटर जो आहे तो जागृत करणं. मग आता आपण मागच्या सेशनमध्ये पण डीएनएचं जे घेतलं होतं तेव्हा आपण सांगितलं होतं मेंदू आपला 3 ठिकाणी असतो, जसं सांगितलं होतं तसंच आता या पुस्तकात त्यांनी सांगितले हृदय किंवा हार्ट जे आहे ते आपल्या शरीरात 3 ठिकाणी आहे. मग आता 3 ठिकाणं कुठली, कोणी सांगू शकते चॅटबॉक्स मध्ये? सेमच आहे, वेगळं काही नाही. ज्यांनी ते ऐकलं असेल ना व्यवस्थित, ते सांगू शकतील. एक तर हार्ट आपल्याला माहिती आहे, हृदय. बाकीचे 2 हार्ट कुठे आहेत कोणी सांगू शकेल का? चॅटबॉक्स मध्ये ज्यांना माहिती आहे ते चॅटबॉक्स मध्ये टाकू शकतात. तर असा दुसरी जी स्टेप आहे ती आहे अवेकनिंग युअर हार्ट सेंटर्स. एक सेंटर नाही, सेंटर्स सांगितले. 3 सेंटर आहेत आपल्या बॉडीमध्ये हार्टचे. येस, एक एक यांनी सांगितलं. ब्रेन म्हणजे ऍक्च्युली ब्रेन नाही आहे, मध्य. म्हणजे आपण आतापर्यंत खूपदा त्याचा इम्पॉर्टन्स ऐकला, अशी पिनियल ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, हायपोथॅलॅमस ग्लँड, म्हणजे बरोबर आपल्या मेंदूचा पण मध्य.
जो आहे तिथे एक हार्ट आहे. दुसरं आपलं आहे ते पायात पायात नाही पोटरीत. नाही नाही, यांनी टाकलं बरोबर, सुचिता शिंदे. गट म्हणजे आपलं जे सोलर प्लेक्सस चक्र, मणिपूर चक्र, किंवा मॅडम पण बऱ्याचदा सांगतात नाभीचं रहस्य, नाभीचं रहस्य, ते रहस्य तेच आहे. तिसरं हार्ट आपलं तिथे आहे. तर पहिला जो ब्रेन आहे तो, सॉरी, पहिला जो आहे तो आपला हृदयाजवळचा. दुसरा त्यांनी सांगितलं हेड सेंटर. हेड सेंटर म्हणजे मेंदूच्या किंवा आपल्या डोक्याच्या बरोबर मध्यभागी, जिथे आपली पिनियल ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, हायपोथॅलॅमस ग्लँड ह्या ग्लँड्स आहेत, तिथे दुसरं सेंटर. आणि तिसरं जे आहे ते आपलं नावेल जवळ किंवा सोलर प्लेक्सस चक्र असं त्यांनी सांगितलंय, त्याच्याजवळ म्हणजे आपली नाभीच. ठीक आहे. तर असे हे 3 हार्ट सेंटर्स आहेत आणि ते 3 हार्ट सेंटर अवेकनिंग करायची टेक्निक आहे. ही झाली दुसरी स्टेप. तिसरी जी आहे ती आहे क्रिएटिंग सोल रिलेशनशिप. रिलेशनशिप्स, एक रिलेशन नाही, मल्टिपल रिलेशन सांगितलं. मगाशीच सांगितलं सोल म्हणजे फक्त आपला सोल येत नाही, सगळ्यांचे सोल येतात. आणि मग शेवटी पुन्हा तो एका परब्रह्माचा सोल, आणि आपण सगळेजण त्याचे अंश आहेत म्हणून. पण इथे त्यांनी लिहिले तिसरी जी स्टेप आहे ती क्रिएटिंग सोल रिलेशनशिप, ही तिसरी स्टेप आहे. आणि चौथी जी आहे, 4 स्टेप मध्ये सांगितले त्यांनी, चौथी जी आहे ती रिसिव्हिंग अँड रेडिएटिंग लव्ह. म्हणजे प्रेम, जे शिबिरात होते त्यांनी केलंय हे. आपल्या नक्षत्र झाडाकडनं प्रेम घ्यायचं आणि त्याला प्रेम द्यायचं. तर ती ही स्टेप आहे चौथी, की रिसिव्हिंग अँड रेडिएटिंग लव्ह. तर अशा पद्धतीने या 4 स्टेप्स व्हिज्युअलायझेशन मधनं, ओरियनच्या चॅनेलिंग मधनं, त्याच्या एनर्जी थ्रू, सोलच्या लव्ह थ्रू आपण या 10 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये शिकणार आहे. तर याच्यात बरंच त्यांनी पुन्हा हे नुसतं इंट्रोडक्शन देताना सुद्धा त्यांनी इतके डिटेल्स दिलेत, जवळपास 4 पाठपोट पानं म्हणजे 8 पानं डिटेल्स आहेत ते आता एवढे सगळे आहेत. अजून मला वाटते 5:30 पर्यंत कोणीतरी टाकले, रचना मॅडम. हा, त्यांनी विचारलं की टाइम रोज 4 ते 5:30, म्हणजे आज आपण संध्याकाळचा एकच दिवस 4 ते 5:30 घेतोय. उद्यापासून सकाळी असणार आहे, सकाळी 4:30 वाजता, जे आपला ध्यानाचा टायमिंग आहे रोजचा सकाळचा. कारण हे सगळं व्हिज्युअलायझेशन आहे, ध्यानाच्या मार्फत होणार आहे. त्यामुळे 4:30 वाजता असणार आहे, 4:30 ते 5:30. पुढे मागे 5-10 मिनिटं कमी किंवा जास्त जे काही असेल त्याप्रमाणे. कारण पूर्ण हे ऊर्जेच्या स्रोतामधनच होणार आहे. ना या बुक मधले आहे असे शब्द येणार आहेत, ना माझे शब्द असणार आहेत. जे काही एनर्जी करून घेईल त्याप्रमाणे, कारण ध्यानाच्या अवस्थेत असणार आहे. फक्त एक सगळ्यांना खूप रिक्वेस्ट म्हणू शकता तुम्ही, की अवेअरनेस मध्ये राहूनच करा. भले मग तुम्ही थंड पाण्यानं काय जे काय असेल तुम्हाला पटतंय ते अंघोळ करून जे काय आहे ते अवेअरनेस मध्ये राहून, पूर्ण अवेअरनेस मध्ये राहून हे व्हिज्युअलायझेशन करायचंय. ट्रान्स मध्ये अजिबात जायचं नाहीये. उद्या सकाळी 4:30 वाजता ऍक्च्युअल व्हिज्युअलायझेशनच्या प्रोसेस चालू होणार आहेत. तर त्यांनी एक थोडक्यात जे काही सांगण्यासारखं असेल तर बघते या 4 सेक्शन वाईज. हा, तेच आहे मोस्टली लव्ह टू ह्युमॅनिटी आणि अर्थ. तेच सांगितलं त्यांनी की सगळ्या किंगडम साठीचे टेक्निक्स आहेत. लव्ह टू पीपल इन नीड, टू चिल्ड्रन, टू अदर किंगडम सच ॲज प्लांट्स, ॲनिमल्स अँड अर्थ इटसेल्फ. पृथ्वीसाठी पण, जसं मगाशी म्हणलं, डोंगर, नद्या, सगळ्यांसाठी. तर या सगळ्या टेक्निक सगळ्यांसाठी आहे. आणि काय लिहिलंय त्यांनी, ऑल यू नीड टू इज आस्क इफ यू वॉन्ट टू रिसीव्ह ट्रान्समिशन ऑफ लाईट एनर्जी लव्ह फ्रॉम मायसेल्फ अँड एनी अदर बिईंग ऑफ लाईट. म्हणजे तुम्ही त्याच्यात विचारू पण शकता की माझ्या स्वतःसाठी आहे का कोणासाठी आहे, ते सुद्धा तुम्हाला मिळू शकतात उत्तर. सो रेकग्नाइज दॅट युअर सोल इज अ पार्ट ऑफ यू. शोधून काढायचं आहे आपलं आपण, की आपल्या सोलचा पार्ट आपणच आहे का. आणि अजून एक खूप सुंदर कन्सेप्ट त्यांनी इथं सांगितली, स्पिरिट. मॅडमनी पण बऱ्याचदा स्पिरिट बद्दल उल्लेख केलाय, किंवा आपल्या विहंगमचं हेच आहे लाईन ती. तर स्पिरिट आणि आपली जी फिजिकल बॉडी आहे, जे शरीर आहे, त्याचं मीडियम, माध्यम म्हणजे आपला सोल आहे, आत्मा आहे. आत्मा हा ऍज अ मीडियम काम करतोय. स्पिरिट आणि शरीराच्या मधला दुवा म्हणू आपण त्याला, तो म्हणजे आपला आत्मा आहे. आणि तो आत्मा आपल्याला गाईड करतोय, म्हणजे आपल्या शरीराला गाईड करतोय. पण काय गाईड करतोय, तो स्वतःच नाही गाईड करत आहे, तो स्पिरिट कडनं येणारं जे काही ज्ञान म्हणा, किंवा ज्या काही टेक्निक्स आहेत, किंवा जी काही एनर्जी आहे, ती स्पिरिट कडची एनर्जी आपल्या शरीरापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणून आपला आत्मा म्हणजे आपला सोल आपल्यासाठी काम करतोय. म्हणजे किती ग्रॅटिट्यूड. जसं आपण आपल्या श्वासाला
कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. श्वास आहे तर सगळं आहे, सगळं काही श्वासाला माहिती आहे. आता जे शिवसरोदय शिकतात, खूप जण शिकलेत किंवा शिकणार आहेत, किंवा जे ऑलरेडी शिवसरोदय फॉलो करतात, तर श्वासाचं महत्व काय आहे ते तुम्ही ते बुक मॅडमने हार्ड कॉपी दिलेत ते वाचलं असेल तर कळलंच असेल. सगळं सगळं श्वासाला माहिती आहे. तर श्वासाची जेवढी आपण कृतज्ञता व्यक्त करतोय, तितकीच कृतज्ञता त्या आपल्या आत्म्याची आपल्याला करायला पाहिजे. कारण स्पिरिटचं जे ज्ञान किंवा स्पिरिट आपल्याला डायरेक्ट बॉडी लेवलला सांगू शकत नाहीये. कारण लिमिटेशन म्हणजे काय, तो खूप हायर लेवलचा आहे, खूप हायर एनर्जीचा आहे, जे आपल्याला सहन न होणारी एनर्जी द्यायची. मग माध्यम म्हणून तो आत्मा काम करतोय, स्पिरिटचं सगळं नॉलेज किंवा एनर्जी द्यायचं. त्यामुळे आपल्याला आपल्या आत्म्याबद्दल पण तेवढीच कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे. मध्यंतरी एक 2-4 दिवस असं झालं, साधना करत असताना किंवा ध्यान केल्यानंतर खूप वाटायचं माझं मलाच की किती परफेक्ट प्लॅन करून आलाय माझा आत्मा किंवा माझा सोल, किंवा सोल प्लॅन किती परफेक्ट करून आलोय आपण. आणि स्वतःच्या पायावर स्वतः डोकं ठेवून मी इतके वेळा नमस्कार केला की खूप आत्म वाटायचं, खूप म्हणजे खूप, की किती केलं हा प्लॅन माझ्यासाठी, म्हणजे या शरीरासाठी, या शरीराला पुढे घेऊन जाण्यासाठी त्या आत्म्यानं किती कष्ट घेतलेत. तो तसं म्हटलं तर त्याला इथे येऊन सफर करायची काही गरज नाही ना आपल्या शरीरात राहून. त्याच्याकडे ऍबिलिटी आहे स्पिरिट लेवलला राहायची, पण तो आपल्यासाठी या शरीराला पुढे घेऊन जाण्यासाठी, शरीर म्हणजे पुन्हा चेतना म्हणू शकतो, ज्याचं माध्यम पुन्हा शरीर आहे, तर तो आत्मा पण आपल्यासाठी सेवेत आहे. तर त्या आत्म्याला पण आपल्याला किती कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं हे अजून मला कन्फर्म, म्हणजे मॅडमना पण होईल आता, की एक अजून कन्फर्मेशन आलं की स्पिरिट हायर लेवलचं, आणि स्पिरिट आहे ते सोल थ्रू काम करून घेत आहे. म्हणजे हायर स्पिरिट आणि पुन्हा ते हायर सेल्फ आणि बऱ्याच गोष्टी, हायर सेल्फची पण इथे कन्सेप्ट आलेली आहे. मध्यंतरी मॅडमनी पण त्यांना हायर सेल्फ मध्ये आलं होतं काहीतरी, ध्यानाचं नाव की काहीतरी, आणि नेमकं त्यांना पुस्तकात पण वाचायला मिळालं असं झालं होतं. तर आय हॅव यूज द टर्म हायर सेल्फ अँड सोल इंटरचेंजेबली in this book, and I will further define higher self as the self who knows and carries out the goals of your soul. म्हणजे हायर सेल्फ म्हणजे कोण ते त्यांनी इथे या पुस्तकात सांगितलंय की जो या सोलच्या गोल्स कॅरी करतो किंवा ज्याला माहिती आहे तो हायर सेल्फ, म्हणजे परब्रह्म म्हणू शकतो आपण त्याला. म्हणजे आता प्रत्येकाला वेगळी वेगळी नावं दिलेत, आपल्याला नावात वगैरे नाही अडकायचंय, फक्त समजून घ्यायच्या ज्या गोष्टी आहेत त्या. तर आपण जे काही सोल थ्रू करतोय ते स्पिरिटचं काम करतोय. ठीक आहे. मग स्पिरिट लेवल आणि बऱ्याच गोष्टी, परत ते पुढचं ज्ञान झालं. तर आजच्या दिवसासाठी मी इथं थांबते. हे इंट्रोडक्टरी पार्ट जो होता तो मॅक्झिमम सांगण्याचा प्रयत्न मी केला. तर कोणाला काही कळालं नसेल तर तुम्ही विचारू शकता चॅटबॉक्समध्ये किंवा हँडरेज करून. तर थँक्यू सो मच सगळ्यांनी ऐकून घेतल्याबद्दल. आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की शक्य झालं तर लाईव्ह एनर्जीला कनेक्ट व्हा. रेकॉर्डिंग तर असणारच आहे, पण तुम्ही लाईव्ह असल्यावर आणि रेकॉर्डिंग ऐकण्यात जे करून बघितलं ज्यांनी त्यांना फरक जाणवत असेल, तर जेवढं लाईव्ह राहाल तेवढं तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर आणि तुमची ग्रोथ. धन्यवाद मॅडम, खूप छान सांगितलं तुम्ही, धन्यवाद. सुषमा मॅडम विचारा, हात पहिल्यापासून तुमचा वरती आहे, पण मी म्हंटल जरा हो देत सेशन, नाही तर मग लिंक इंटरप्ट होते. बोला सुषमा नमस्कार मॅडम. मॅडम. मॅडम खूप छान सांगितलं तुम्ही. मला एक विचार, स्पिरिट आणि सोल मधला फरक सांगा ना. हा, तेच सांगितलं आता. स्पिरिट डायरेक्ट फिजिकल लेवलला नाही पोहोचू शकत, म्हणून ऍज अ माध्यम म्हणून सोल आहे. म्हणजे स्पिरिट त्याचं काम जे आहे आपल्या या शरीराकडनं करून घ्यायचं, ते सोल मार्फत करून घेतं. म्हणजे जसं की डायरेक्ट मुख्यमंत्री येऊन आपल्या घरातल्या लोकांना, सामान्य लोकांना सांगू शकत नाहीत ना, आमदारांकडनं किंवा कोण असतात ते नगरपालिकेचे काय नगरसेवकांकडनं सांगतात, तशा टाईप माध्यम सोल आहे. स्पिरिटचं मेन उद्देश जो आहे किंवा गोल जो आहे तो स्पिरिटचा आहे. तर तो गोल कम्प्लीट करून घेतोय स्पिरिट सोलकडनं, सोल मार्फत. सॉरी, सोलकडनं नाही, सोल मार्फत आपल्याकडनं कम्प्लीट करून घेतोय. कळालं का की अजून काही कन्फ्युजन झालं? नाही मॅडम, कळालं. नाही कळालं. नाही, स्पिरिट म्हणजे समजा की हायर, आता तुम्ही कुठल्या फील्ड मधले आहेत, म्हणजे बॅकग्राऊंड, एज्युकेशन मी बॅकग्राऊंड? मेडिकल फील्ड मध्येच. हा, ओके, मेडिकल फील्डमध्ये आहे. तर आता तुम्ही जर समजा एखाद्या डिपार्टमेंटमध्ये, समजा आय स्पेशालिस्ट आहे, आय स्पेशालिस्ट असाल आणि तुम्ही डिपार्टमेंटचे हेड आहेत, मेन आहेत. तर तुम्ही हेड आहे आणि तुम्ही जर तुमच्याच डिपार्टमेंटमधल्या नर्सला तुम्हाला काहीतरी सांगायचं असेल, तुम्ही आता फिजिकल लेवलला जाऊ नका, पण काहीतरी एकदम काय म्हणतात टेक्निकल टर्म आहे खूप अवघड अशी,
ती तुम्हाला तुमच्या नर्स पर्यंत पोहोचवायची आहे. तर तुम्ही ती डायरेक्ट त्या नर्सला न सांगता, जे थोडे एक्सपिरियन्स डॉक्टर आहेत मधले, जे खूप पण सिनियर नाही आहेत आणि खूप पण ज्युनियर नाही आहेत, त्यांना पहिला तुम्ही ते सांगाल आणि मग त्यांच्या मार्फत तुम्ही ते नर्सला सांगायला सांगाल. बरोबर? तशा पद्धतीनं हायर जे स्पिरिट आहे ते हायर एनर्जी मधलं आहे. ते डायरेक्ट आपल्या फिजिकल बॉडीवर काम करून घेऊ शकत नाही त्याच्याकडनं, कारण आपल्याला लिमिटेशन आहे. आपण 3D मध्ये आहे म्हणून. स्पिरिट हायर लेवलला आहे. मग त्याचा दुवा म्हणून सोल काम करतोय, आपला आत्मा. स्पिरिट मधलं आणि आपल्या शरीराच्या मधला दुवा म्हणजे आपला आत्मा आहे, असं इथे मेन्शन केलेलं आहे. अच्छा, ओके. हं, ओके. ठीक आहे. अजून कोणाला काय? तर मॅडम म्हणताय स्पिरिट म्हणजे युनिव्हर्सल सोल का? नाही. मी बियॉन्ड मॅनिफेस्टेशन मध्ये त्याच्यात सांगितले सांग. सोल आणि स्पिरिट, तुम्ही विसरता. मॅडम मी घेतलंय. वेबसाईट वर आहे तो, करा कोर्स. हे कन्सेप्ट क्लिअर नाही झाले तर पुढे जाऊ नाही शकणार आपण. हे खूपच उत्क्रांतीच्या म्हणजे पुढचं आहे. उत्क्रांतीच्या वाटेवर मी सगळे कन्सेप्ट तेच वापरणार आहे. मोनाड Yes. काय, परत मोनाडिक हायर सेल्फ नक्कीच. काय. हायर सेल्फ पण आज मॅडमनी सांगितलं, ते सांगितलेलं आहे. माझ्या अंदाजाने मी तुम्हाला असंही सांगितलं, ज्यावेळेला विहंगमचं ड्राफ्टिंग चालू होतं आणि विहंगमचा लोगो म्हणजे ब्रीद वाक्य काय संस्थेचं तयार करायचं होतं मला, त्यावेळेला एक्स्टसी म्हणजे काय, मर्जिंग स्पिरिच्युअल टर्म हा. आहे, तादात्म्य पावणे, सेल्फ रिअलायझेशन मध्ये ते होतं. ऍट ऍट बॉडी माइंड सोल स्पिरिट असं सारखं येत होतं. मग तुमच्यासारखाच मला हो. प्रश्न पडला, सोल आणि स्पिरिट काय. सोल तर कळतं पण स्पिरिट काय. म्हणून मग मी इंटरनेट वापरायला गेले. तर जिकडं तिकडं सोल आणि स्पिरिट अल्टरनेटिव्ह टर्म वापरतात. सोलला स्पिरिट म्हणतं कोणी, कोणी स्पिरिटला सोल म्हणतं. तुम्ही अर्थ काढून बघा इंटरनेटवरनं, एकच अर्थ येतो. पण मला कुठंतरी अंतःकरणातनं जाणीव होत होती, नाही हे वेगळे, नाही हे वेगळे. मग मी म्हटलं जाऊ दे, ते इंटरनेट जाऊ देत, हे जाऊ देत, आपल्याला सांगताय ना. मग तिथे जाणीव एक होत होती की सोलपेक्षा हायर लेवल स्पिरिट. हे सगळं मी कोर्समध्ये सांगितलं याच्यात आहे. मेन्शनच केले. हा, आणि मी पण याच्यात कोर्समध्ये क्लिअर मेन्शन केले. सांगितलंच आहे. आणि काही ठिकाणी लोअर पण दिसतं तुम्हाला. मी पाय डायग्रॅम्स, ट्री डायग्रॅम्स पण दाखवल्या. इव्हन हायर सेल्फ, सोल, आपण हे सगळे चार्ट बघा बरं का, ट्री चार्ट. ह, कारण सोल एक्सटेन्शन म्हणजे काय, पोरवा कोणाची तरी शंका होती, ते ग्राफ्स डोक्यात ठेवले तर पुढचं सगळं समजणार आहे. तर याच्यामध्ये मग मी बघितलं, मग कुठंतरी स्पिरिट लोअरही दाखवत आहेत, मलाही कळत होतं स्पिरिट हायर. तर मी तुम्हाला सांगते, जे माझ्या इन्स्टिंक्ट इंट्युशन प्रमाणे आहे, माइट बी ट्रू माइट बी फॉल्स. मी असं जाणून घेतलं आहे की सोल जेव्हा विरघळतो, डिझॉल्व होतो, त्यावेळेला उरतं ते स्पिरिट. कारण आपण आता सुद्धा शिकलो की मोक्ष झाल्यानंतर, झिरो आणि इन्फायनाईट मध्ये गेल्यानंतर सुद्धा आपण परत येणाऱ्या आवर्तनामध्ये परिवर्तनाच्या. आणि मला जे जाणीव होतीये की सगळं डिझॉल्व केलं आपण, आपलं सगळं कार्मिक देह गेला, कारण देह गेला, महाकरण देह गेला, सगळं झालं, सोल सुद्धा डिझॉल्व झाला. जे उरे ते स्पिरिट म्हणजे चैतन्य, परम चैतन्य, कारण आपलं स्वरूपच परम चैतन्य. ब्रह्मांडात काहीतरी उरणार आहे ना, ते स्पिरिट. लक्षात घ्या, हा मला अर्थ प्रेडिक्ट होतो. तो काही एवढा मला माहिती नाही, आपण आता या पुस्तकात काय दिलंय तर कन्फर्म करू. पण मला हे जाणवतं की सोल सुद्धा माझा मर्ज झालाय, आता सोल लेवलला माझं काहीच उरलं नाहीये, मी मोक्ष पावती आहे. पण तरी पण ब्रह्मांडात माझं चैतन्य स्वरूप काहीतरी राहणार आहे, ते म्हणजे स्पिरिट. कळलं? म्हणजे युनिव्हर्सल सोल नव्हे. आणि चेतना जी असते, ती चेतना आपली कमी जास्त सारखी होतीये. घडीत एक तर घडीत एक असतं. घडीत आता मॅडम काही सांगतायत, मी ऐकते, समजू शकते, घडीत मी तंद्रीच लावते. मग चेतना ही डायनॅमिक आहे. पण चैतन्य म्हणजे जेव्हा एखाद्या चैतन्याची स्तर आपण स्टेबल राहू त्या चैतन्याच्या स्तरावर, त्यावेळेला ते चैतन्य म्हणतात. आणि हे चैतन्य म्हणजे स्पिरिट. स्टॅबिलिटी, स्टेडी, फर्मनेस चेतनेचा. म्हणजे सगळं झालं, डिझॉल्व झाला, सोल पण मर्ज केला आपण, पण काहीतरी जे कायमस्वरूपी उरेल ते स्पिरिट आहे. म्हणून मला एक तिथे ब्रीद वाक्य काढताना येत होतं की नाही, माझं स्पिरिट सुद्धा परमानंदातच राहिला पाहिजे. मी गेले, मंगलदेण गेली, सगळं गेलं, तिचा सोल गेला, पण जे काही स्पिरिट उरेल ते सुद्धा परमानंदात राहिलं पाहिजे. म्हणून मग ते ब्रीद वाक्य आलं, एक्स्टसी ऍट बॉडी माइंड सोल स्पिरिट.
मॅडम इथं ना क्लिअर दिला एक पॅरेग्राफ वाचून हा, वाचा की, तुम्ही आता वाचा जे वाचा. एक्झॅक्टली सांगितले तेच आहे सगळं. बघा, वाचा. रेकॉग्नाइज दॅट युअर सोल इज अ पार्ट ऑफ यू असं त्याचं टायटल आहे. हा. आणि त्याच्यात सांगितलं की युअर सोल लाईव्स ऑन दी सोल प्लेन. दिस इज अ डायमेन्शन ऑफ लाईट अँड व्हायब्रेशन दॅट इज क्लोजर टू वननेस, सोर्स, गॉड, गॉडेस, द ऑल दॅट इज दॅन द अर्थ प्लेन. युअर सोल इज infused with spirit. Spirit is the consciousness that permits and gives life to your soul. म्हणजे spirit soul ला life देतोय. And just as your soul permits and gives the life to you, your soul provides the medium through which spirit can reach you. It is the link between spirit and your personality. म्हणजे त्याने तेच सांगितलं. स्पिरिट सोलला देतं आणि सोल आपल्याला देतं. स्पिरिट हा म्हणजे स्पिरिट हे चैतन्य, परम चैतन्यातून कॉन्शियस आपल्याला गाईड करतो. हा आणि हायर सेल्फ आणि सेल्फ सुद्धा तेच, एक आपला हिस्सा की ज्याला सगळं माहिती. आपण म्हणतो ना, एक मन असं आहे तर दुसरं मन तसं आहे, तसं ते हायर सेल्फला सगळं माहिती आहे आपल्या योग्य काय आहे. म्हणून तर आपण आपल्या हायर सेल्फला कनेक्ट झालं की सगळं आपल्याला डाउनलोड होणार आणि हायर सेल्फ देणार. तसा स्पिरिट हा सोलला पाथवे देतो, लाईट देतो. हा आणि म्हणून स्पिरिट लेव्हलवर आपलं काम झालं पाहिजे, सोल लेव्हलवर नाही. हम्म. मला तर वाटतं स्पिरिट लेव्हलवर झालं आणि त्या डायरेक्शननीच आपण चाललेलो आहोत. म्हणून मॅडम जे म्हटल्या, युनिव्हर्स काय, कुठलं ब्रह्मांड काय, तर मल्टी युनिव्हर्स मध्ये आपला एक विचार बदल घडवणार आहे. का घडवणार आहे? तर आपणच मल्टी डायनॅमिक पर्सनॅलिटी आहे ना, मल्टी डायमेन्शनल आहे. ह्युमन बिंग मल्टी डायमेन्शनल. इथे तुम्हाला मंगलधेन दिसतीये, डॉक्टर अमृता दिसतायत, पण दुसऱ्या प्लॅनेटवर पण काम करतायत, दुसऱ्या युनिव्हर्समध्ये पण त्या काम करतायत ऍट अ टाइम. झोपल्यावर आपण हेच करत असतो. मग काय काय विचारायला सुरुवात केली मला काही चिकित्सक लोकांनी, मग ते झोप सुद्धा डिस्टर्ब झाली म्हणून आलंच आहे काल. लक्षात घ्या मॅडम, तुमची झोप का डिस्टर्ब झाली. मी काही सांगायला गेले, मी तिथे म्हंटल सुद्धा होतं, मग झोपल्यावर हे विचार आणू नका, आता मी कुठल्या डायमेन्शनला काय करत असेल, आता मी कुठल्या युनिव्हर्सला असेल, असं तुम्ही केलं तर झोप लागणार नाही. आणि मला काल तेच वाचायला मिळालं, झोप लागत नव्हती. आणि ओंकार ध्यानाने हे तुम्हाला जास्त ज्ञान मिळवण्यापेक्षा आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायचंय. ज्या वेळेला ही टेक्निक करणार आहेत मॅडम, आपण पहाटे उठून करणार आहे, त्यावेळेला ऍक्च्युअली या सगळ्या प्रोसेस घडणार आहेत. कारण आपण अफर्मेशन देऊन ध्यानातून ते करणार आहोत, त्यामुळे आपल्या हातून ते सगळं घडणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला महत्वाच्या फ्रिक्वेन्सी एनर्जीला गाठता येणार आहे. तर ते जे सकाळी उठून करतील ते व्हिडिओतून होत नसतं. 10 ते 20% व्हिडिओतनं होईल, हे पण मी तुम्हाला सांगते. कारण ऊर्जा त्यावेळेला आलेली असती आपल्याला हात धरून न्यायला पुढे. ऑटोमॅटिक शब्द येतात ऊर्जेकडनं, ऊर्जा तर येतीच येती, पण शब्द पण येतात. त्यामुळं लाईव्हच करा, 4:30ला उठाचं आणि मग बघा. आणि तुमचं तुम्ही बघू शकता, एखादा व्हिडिओ ऐकून करा, एखादा लाईव्ह ऐका, बघा फरक बघा. तर खूप छान सांगितलं मॅडम. असे प्रश्न विचारत जा, प्रश्न विचारायचे, पण त्याचं जास्त चिकित्सा करू नका. शंका हे प्रश्नातच मेंदूनी अडकून सोडवायच्या, हम्म. मेंदूनी शंका सोडवायच्या, पण त्याच्यावर परत मनन चिंतन तिथे जास्त नाही करायचं. हा, बोला मॅडम. तेच ना, त्याच्यातच अडकायचं नाही की अरे मग हे असंच का, मग तसंच का. हम्म. त्याच्यापेक्षा इम्प्लिमेंटेशन करून अनुभव व्हायचं, अनुभवल्यावर त्याची उत्तर आपोआप मिळतात. आणि तुम्ही सांगितलं ना, आज निम्मा भाग काल शिवसरोदयात झालाय. काल ओके जर कोणी असेल तर ते सगळं पॅरेंटिंग काय, हे काय, ते ओके काय, निम्म सेशन कालचंच माझं इंट्रोडक्टरी झालं. शिवसरोदय काल मी सुरू करताना बऱ्याच गोष्टी सांगितल्या की कोणाला लाभ होणार आहे, कोणाला नाही होणार आहे. आणि कोण होतं का कालचं, कोणी आहे का सांगा बरं. मॅडम जे बोलल्या रेकॉर्डिंग ऐकून सांगा. फार तर काही वेळेला उशिरा जॉईन, सगळं मॅडम मी हेच काल बोलली आहे. निम्म प्रणिता तसंच. मॅडम हो हो. म्हणतात. कोण कोण होतं काल? प्रणिता हा, आहेत काय? तर मला पण प्रणिता मॅडम, आश्चर्य प्रणिता वाटलं की चव्हाण तुम्ही तेच मॅडम. कसं बोलताय, मला आश्चर्य वाटायला लागलंय. हा, मॅडमही तेच बोलतायत. काय चाललंय काय? म्हणजे आपण कनेक्टेड आहोतच. चला. मॅडम मला हा एक विचारायचं होतं की जे तुम्ही 4 स्टेप्स सांगितल्या ना, हा हा तर त्या एकदा पुन्हा रिवाइज कराल प्लीज.
हो. ऍक्च्युली मॅडम ना, मॅडमनी फ्लायर बनवले ना, त्यात पण हा. लिहिलेत त्या. मी पण बरं रिपीट बरं. करते, फ्लायर मध्ये पण हा. आहेत. बरं बरं. पहिली जी आहे ना, ती ब्लेंडिंग विथ युअर सोल. हा हा ब्लेंडिंग विथ युअर सोल पहिली. दुसरी जी हा आहे ती अवेकनिंग युअर हार्ट सेंटर्स. हा. ठीक म्हणजे आहे, आपले फ्लायर हार्ट वरती सेंटर असतील अवेकन तर त्या. करायचे हा. आहेत. हा. मी फ्लायर टाकते परत. तिसरी आहे ती क्रिएटिंग सोल रिलेशनशिप, आणि चौथी आहे ती रिसिव्हिंग अँड रेडिएटिंग लव्ह. आणि ओके हे ओके. करतोय ना आपण, सगळं करतोय ध्यानातून. इथे फक्त आता ते उलट रिव्हर्स इंजिनिअरिंग होणार आहे की काय करतोय आणि त्याचं महत्व किती पुढं आहे. आपण रेडिएटिंग लव्ह देतोय ना दुसऱ्यांना, हम्म. ते आपण म्हणतो की घरातल्या सगळ्यांना, लव्ह लँग्वेज. जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या, धरतीच्या, प्लॅनेटच्या, हे रॅडिएट करण्यासाठी करतो. म्हणजे हृदय, हार्ट आपलं मॅग्नेटिक फील्ड वाढवत जातं आणि हृदय चक्र एक्सपांड होत जातो. तर हेच आपण करतो, आणि म्हणून मॅडम ज्या आता करणार आहेत ना उद्या सकाळपासून, त्याच्यात हे हम्म. ऍक्च्युअली करून घेणार आहे डिटेलमध्ये. त्यामुळे ऍक्च्युअली आपण हे मॅडमनी सांगितलं, व्हिज्युअलाइज केलं. व्हिज्युअलाइज करायचं म्हणजे काय, बघायचं डोळ्यांनी, सेन्स ऑर्गन्स घालायचे. डोळ्यांनी काय, कानांनी काय, भावनेनी काय, म्हणजे डोळ्यातून अश्रू टप 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 पडले पाहिजेत. हे जेव्हा आपण करू ना, त्यावेळेला धडाधड आपला हृदयाचा आरा वाढत जाणार आहे, हृदयाची ताकद वाढत जाणार आहे. आणि म्हणूनच तो हार्ट सेंटर जो आहे, फिजिकली कप्पा जो आहे तो ओपन होणार आहे या प्रोसेस केल्यामुळे. हे आपण करतोयच, पण आता हे जेन्युइनली त्याच ह्याच्यावर आपण कसं करतो, ध्यानात आपले शेवटचे 5 मिनिटं याला घालवतो. आता उद्यापासून हेच सगळं असणार आहे. एक्सटेन्सिव्ह आणि व्हिज्युअलायझेशन फॉर ज्यांचं द होत लव. नाही ना अजून, पण त्यांनी ते मिरर मधलं सांगितलं ना, आरशात बघून स्वतःच्या डोळ्यात बघायचं. ते डोळ्यात हा. बघताना तुम्ही प्रेम देऊन बघा, तेव्हा आपोआप इमोशन्स येतातच येतात. हम्म. केल्यावर ओके जाणवेल. मॅडम, ह्याच्याबद्दल एक सांगायचंय मला. आमचे पप्पा जे आहेत ना, वडील, हा ते हा. कायम आता सारखे आरशात बघत बसलेले असतात. हो. म्हणजे उठल्या उठल्याही बसतात, 5-10 मिनिटं रात्री झोपण्यापूर्वी बसलेले असतात. बोल ते बरोबर पण नाही, म्हणतात आणि आमचं, अगं मग हे ते बसलेत आरशात हे बघतायत. जेव्हा कळलं की नाही, त्यावेळेला मी शैलजा मॅडमना म्हटलं तुला माहितीये का हो पप्पा, ना. एक एक सवयी कशा हो. आहेत नो, तर स्पिरिच्युअल आहेत. म्हणजे ऍक्च्युअली ऊर्जा त्यांच्याकडनं ती करून घेते. ते हो काय हो. करतील, उठले की नाही मध्येच हा. आरशाकडे जातील, केसांवरनं प्रेमाने हात फिरवतील. बघणाऱ्याला वाटतं एवढं वय झालं यांना कुठं जायचंय, काय हे प्रेमाने हात फिरवतात. तर हे जेव्हा खूप मला खूप. कळायला लागलं की नाही हे किती महत्वाचं आहे. मनीषा हा. मॅडम घेत होते बघा मिररवर हे ते, त्याला हो शैलजा हो हो. मॅडमनी पण मिररचे फोटो टाकून. तर त्यावेळेला हम्म. लक्षात आलं, अरे आपल्या वडिलांच्या या सवयी ऊर्जा आपोआप करून घेते. त्यांना कधी माहिती पण नसेल हे, पण आपोआप घडवते ती ऊर्जा. आणि त्यामुळे ते कॉन्फिडेंट असतात बरं का, खूप. खूप म्हणतात, बघ खूप मी तरुण दिसतोय होतो की खूप. नाही, माझा चेहरा कसा खूप पॉझिटिव्ह, छान दिसतोय प्रचंड की नाही. तर हा पॉझिटिव्ह असतात. कॉन्फिडन्स म्हणजे बिल्ड मॅडम होतो आपल्यात त्यांच्यामध्ये. आता आपण पण केलं ना तरी जाणवतं, कारण म्हटलं हो ना, हो. सूक्ष्म लेवलला आपल्याला कल्पनाच नसते. जे दाबलंय ना हा. ते बाहेर पडतं, आणि ते जेव्हा बरोबर आहे. बाहेर पडतं ना, तर आपण अजून कॉन्फिडेंट होत जातो. त्यांना हो विचारून हे घ्या खूप मॅडम, तुम्ही effective ते आहे. का करतात. मला कधी कधी वाटतं. मी आता हो ना. विचारलंच की त्यांना. हे तेच जेव्हा मी आता सांगत होत्या म्हटलं. मॅडम, तेव्हा मला आलंच होतं डोक्यात, पण म्हटलं ब्रेक नाही नाही केलं नाही, मी. आज विचाराच नंतर त्या तुम्ही, सांगेन. इमोशनल. पण असं असं झालं आणि तुम्ही हा. बघता का बघताय, हे तुम्हाला सगळं माहिती आहे का. विचारून घेते ना. नाही ते हा, नसेल, पण त्यांच्याकडनं होतंय ते होत, सगळं. हे खूप वेळ करून करून घ्या. घेते बसलेले हा. असतात ऊर्जा आरशासमोर, कमी. खूप वेळ कारण बसलेले त्यांना असतात विचारून ते. बघा एवढं काय वर्ष विचारायचं. हो हो जगायचंय, हो. एवढं वर्ष त्यांना राहायचंय, हे त्यांचा सोल प्रोग्राम आहे ना. त्यामुळे तो सोल प्रोग्राम करून घेतो सगळं. करून घेते. हम्म. सोल बरोबर कनेक्ट करता येते, स्वतःच्या हा. सोल बरोबर ब्लेंड होतात म्हणजे. हो हो हो. चला, खूप छान झालं. धन्यवाद सगळ्यांना, धन्यवाद. थँक्यू. भेटूयात उद्या पहाटे, विसरू नका.